वंदे मातरम. मंडळी, शिरढोण या गावी आपण आद्य क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र ऐकलं. त्यांच्या शौर्य गाथेनंतर आता आपण जात आहोत चिंचवड येथे चापेकर बंधू यांच्या वाड्यावर. हा आहे चिंचवडमधील चापेकर बंधूंच्या वाड्यावर जाणारा रस्ता. चला तर मग चापेकर बंधूंची शौर्य गाथा ऐकूया डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या अमोघ वाणीतून. नमस्कार. ज्या ठिकाणी आपण आत्ता आलो आहे चापेकरांचा वाडा. हा चापेकरांचा वाडा चापेकरांना फाशी दिल्यानंतर काही काळाने हा जाळून टाकलेला होता. हा त्यातून उभा राहिलेला परत, त्यामुळे परत तेच की मुळावर हुकूम असेल असं सांगता येत नाही. चापेकर मंडळी मुळात कोकणातली. कोकणात जयगड खाडीच्या जवळ उत्तरेला 2 गावं आहेत, एक चापा आणि दुसरं चाफा. चाप्यामध्ये जे राहायचे ते चापेकर आणि चाफ्यामध्ये राहणारे चाफेकर. कारण बऱ्याच जणांचं चाफेकर बंधू असंच उच्चारण ऐकल्यानंतर माझंच पुस्तक आहे चापेकर पर्व म्हणून, तर मला अनेकांनी विचारलं स्पेलिंग मिस्टेक आहे का म्हणून. म्हटलं चापेकरच बरोबर आहे, चाफेकर नाही. एकाने मला विचारलं प आणि फ एवढं काय म्हणे धरून बसता, काय फार मोठा फरक आहे, शेवटी कळल्याशी कारण. माझं आडनाव म्हटलं शेवडे आहे, शच्या जागी जर कोणीतरी ब टाकला अक्षरांनी काय फरक पडणार आहे. तर तसं नसतं. फरक हा फरक असतोच. त्यामुळे जे योग्य असतं ते योग्य असतं, जे अयोग्य असतं ते अयोग्य असतं. आणि असं मान्य करावं की काही ठिकाणी पचा फ होणं वगैरे हे भाग होत असतात नसतात आपल्याला दिसतं. तिथून कालांतराने त्यांचे पूर्वज आलेले आणि मजल दरमजल करत इथे चिंचवडमध्ये येऊन स्थायिक झालेले. चिंचवडला वाडा होता. चापेकरांचे जे वडील हरिभाऊ चापेकर, खरं म्हणजे वडिलांच्या करता, त्यांच्या वडिलांकरता म्हणून ते उत्तम कीर्तनकार झाले. कारण हरिभाऊंचे वडील जे होते त्यांची इच्छा अशी होती की आपण काही करावं पण काशी यात्रा करावी. जसं पूर्वीच्या काळी अशी खास इच्छा असायचीच की काशी यात्रा करावी, बाकी काही नाही. तर आपल्याकडे काशीचं जावे नित्य वदावे असं म्हटलं जातंच. म्हणजे एखादी चांगली गोष्ट जी करायची असेल ती सातत्याने बोलत राहावी, म्हणजे ती एकदा तरी होते, असा त्याच्यामागचा भाग आहे. आज पॉझिटिव्हिटीच्या ज्या काही गोष्टी सांगतात त्यातली ही एक महत्त्वाची गोष्ट आहेच की चांगलं सतत बोलत राहावं म्हणून. तर त्या पद्धतीने त्यांचे वडील सतत असं म्हणायचे. पण जाणार कसं घरामध्ये. सकाळचं आपण जे चरित्र ऐकलं त्याच्याबरोबर कॉन्ट्रास्ट परिस्थिती बरं का, की घरची परिस्थिती काही फार मोठी चांगली नाही. आता अशा अवस्थेमध्ये वडिलांना तर जायचं आहे काशीला म्हटल्यानंतर वडिलांची इच्छा पूर्ण करायची, हे हरिभाऊंनी डोक्यात घेतलेलं. पण कशी. शेवटी त्या भावंडांनी मिळून विचार केला, वाडा गहाण टाकला एका सावकाराकडे. त्याचे त्यावेळेला 600 रुपये मिळाले होते. त्याच्यातून 2 बैलगाड्यांमध्ये सगळं सामान भरलं. काशीला जाऊन यायचं बैलगाडीनी, कारण आजच्यासारखी एक वाहनं नव्हती त्यावेळेला. तर भरपूर दिवस जाणार होते. सगळंच काही 6 महिन्याचं 5-6 महिन्याचं धान्य वगैरे भरून घेता येत नाही. निघायचं आहे, सगळेजण निघाले. विचार असा केला की वाटेत कुठे थांबा. आता आपण सगळं कसं हॉटेलचं प्लॅनिंग करून जातो, ही काही सोय नव्हती ना. त्यामुळे सगळेजण बैलगाडीने निघालेले. वाटेत जे गाव दिसेल संध्याकाळच्या वेळेला त्या गावात मुक्काम करायचा. गावातली देवळं, पूर्वीच्या काळी देवळं ही अशा पांथस्थांना मुक्काम करण्यासाठी खुली असायची. आता देवळांना अधिक बंदोबस्त केला जातो, कडी कुलपं लावून वगैरे. कारण कोण कधी येईल आणि आतमध्ये एक वेळ चोरी केली तर परवडेल, पण मूर्ती खंडित करणं हे जे स्वतंत्र हिंदुस्थानात सुद्धा चालू असलेला भाग आपण बघतो. ते सगळे
शांतीधर्मी असतात हे आपल्याला तर माहितीच आहे. तर त्यामुळे हे सगळे भाग आपल्याकडे होत असतात. त्यामुळे सगळं कडेकोट बंदोबस्त असतो. पूर्वी तसं नव्हतं. त्यामुळे बहुतेक मंदिरांच्या बाहेर 1-2 खोल्या उतरण्याकरता म्हणून असायच्या आणि शिवाय मंदिरं खुली असायची. ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी हरिभाऊ गावातल्या सरपंचाला, मुखियाला, कोणाला तरी भेटायचे आणि त्याला सांगायचे की मला कीर्तन करायचं आहे म्हणून. कीर्तनाची दवंडी लगेच गावात पेटली जायची आणि या समाज लोटायचा कीर्तनाला. आणि कीर्तन झाल्यानंतर समोरच्या आरतीच्या थाळ्यामध्ये लोक जे टाकतील त्याच्यावर पुढच्या दिवसाचा उदरनिर्वाह. असं करत करत वडिलांना काशीयात्रा त्यांनी घडवून आणली. येईपर्यंत 6 महिने रोज कीर्तनं करतायत ना, त्यामुळे परत येईपर्यंत अगदी घोटून झालेले उत्तम कीर्तनकार झाले, ते बनले. आणि परत आले. परत येईपर्यंत वाटेत एकदा असं झालं होतं की एक बैल मेला. तर छोट्या दामोदरनी विचारलं की तुम्ही तिथे कीर्तनाला उभे राहता तेव्हा काहीच मागत नाही लोकांच्याकडून, किमान एखादा बैल तरी मागून घ्या ना. तेव्हा ते म्हणाले कीर्तनकार हा काही मागण्यासाठी नसतो, तो देवासाठी म्हणून उभा असतो. देवाला कीर्तन ते ऐकवायचं असतं, ते नामसंकीर्तन असतं. त्यानिमित्ताने लोकांच्याही कानावर काही चांगल्या गोष्टी पडतात म्हणून लोक येतात. पण याचा अर्थ असा नाही की लोकांकडून मला अमकं हवं आहे तमकं हवं आहे करत मागत बसणं. असं मी कधीही केलं नाही म्हणाले, कधी करणारही नाही. आणि मग एका बैलाच्या जागेवर काय करायचं, तर हरिभाऊंच्या भावानी ते खांद्यावरती घेतलं जू. एक बैल, बाजूला यांचा भाऊ. असं करत त्यांनी ओढायला सुरुवात केली. तो जेव्हा थकला तेव्हा हरिभाऊंनी ते जू खांद्यावरती घेतलं. म्हणाले आपल्याला जेवढं परवडतं, जेवढं आपलं अंथरूण असतं तेवढं बघूनच पाय पसरायचे असतात. धोतराला खालच्या बाजूनी भुकं पडली ना तर धोतर उलटं करून नेसता येतं. पण आपलं किती परिस्थिती वाईट आहे हे लोकांच्या समोर तोंड वेंगाडून सांगायचं नसतं. हा त्यावेळेला त्यांनी दिलेला केवढा मोठा धडा आहे. आणि परत आल्यानंतर मग कीर्तनासाठी म्हणून ते बाहेरगावी जायला लागले. बरोबर ही घरातली तिन्ही मुलं, दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव. त्यापैकी दामोदर आणि बाळकृष्ण यांच्यामध्ये साधारणपणे 4 वर्षाचं अंतर होतं. पण बाळकृष्णाच्या त्याची तब्येतच उत्तम होती, त्यामुळे दोघांच्यामध्ये एवढं अंतर असेल असं जाणवायचंही नाही लोकांना. त्यातल्या त्यात वासुदेव त्या मानाने सगळ्यात लहान, त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये अंतर बऱ्यापैकी असलेलं. पण ही तिन्ही मुलं मागे कुटुंब रंगलंय कीर्तनात असं म्हणावं अशा थाटात वडिलांच्या मागे बसलेले असायचे. कोणी सारमंडळावरती बसलेलं असायचं, कोणी हार्मोनियम घेऊन बसलेलं असायचं, तर कोणी झांज घेऊन उभा असायचं. घरचा ठरलेला होता हरबा पंडित म्हणून पखवाजवाला किंवा मृदुंग वाजवणारा, तो तिथे बसलेला असायचा. असं ते कीर्तन मोठं रंगायचं. आणि सगळीकडे कुठे चतुर्मास केलेला आहे, कुठे द्विमास केलेला आहे वगैरे असं करता करता हरिभाऊंनी सगळीकडे कीर्तनामध्ये नाव चांगलं कमवलं होतं. आता चिंचवड एका बाजूला पडलेलं गाव, त्यामुळे चिंचवडमध्ये राहण्यापेक्षा पुण्यावरून येणं जाणं सहज सोपं पडतं, म्हणून हे सगळं कुटुंब पुण्यामध्ये गेलं. पुण्यामध्ये भोपळ्यांच्या वाड्यामध्ये त्यांचं बस्तान बसलं. आज ज्या ठिकाणी राजहंस प्रकाशनाचं ऑफिस आहे, शनिपारापासून आपण नागनाथपाराकडे गेलो की नागनाथपाराच्या डावीकडे ह्यांचं ऑफिस आहे राजहंसचं. आणि उजव्या हाताला जी बिल्डिंग आहे, आज मला असं वाटतं तिचं नाव विनायक भवन किंवा असं काहीतरी आहे, ती म्हणजे भोपळ्यांचा वाडा होता पूर्वीचा. हा भूगोल मी का मुद्दाम सांगत जातोय की कधी पुण्याला त्या एरियातून आपण फिरलो तर आपल्याला चटकन कळावं. जसं त्या अर्थात त्याच्या बाहेर मोठा नीलफलक लावलेला आहे की चापेकर बंधू इथे राहत होते म्हणून. जसं कारकोळपुऱ्यामध्ये नरसिंहाचं मंदिर आहे, तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे नरसिंहाच्या मंदिराच्या बाहेर मोठा नीलफलक आहे, वासुदेव बळवंत फडके इथे राहत होते म्हणून. तर त्याप्रमाणे चापेकर आता तिथे राहायला आले. दोघाही बंधूंना व्यायामाचा विलक्षण शौक. विलक्षण म्हणजे इतका की दंड आणि जोर हे साधारणपणे 1200 मारायचे. वडिलांनी एक दिवस पाहिलं, कारण तो आवाज घुमायचा, जोर मारण्याचा जो आवाज असायचा तो घुमायचा. वडिलांनी पाहिलं आणि वडिलांनी विचारलं, हे काय एवढे अघोरी व्यायाम कशा करताय म्हणाले. उद्या कुठे जाऊन तुम्हाला कुस्ती मारायची आहे म्हणाले. ब्राह्मणाची पोरं तुम्ही, करायचं आहे काय, पुढे जाऊन कीर्तन. शिकलात वैद्यकीय तर वैद्यकीय करणार, याच्या पलीकडे काय करणार आहात, त्याच्याकरता एवढं सगळं कशाला लागतं. मग एक दिवस वडिलांनी त्यांचं सगळं कपडेच जाळून टाकले व्यायामाचे. हे पाहिल्यानंतर यांनी विचार केला की ठीक आहे, दुसरा तर भाग आपण करू शकतो, जोर मारू तर शकतो. किंवा वडिलांना सांगायचं जोर आणि बैठका नाही ना. मग वडिलांना एकदा जाऊन सांगितलं, सूर्यनमस्कार घालायला काय हरकत आहे म्हणाले, धार्मिक आहे. धार्मिकला वडील नाही म्हणू शकत नाहीत. त्या दिवसापासून सूर्यनमस्कार घालायला सुरुवात केली, पण ते पण 1200, थोडे नाही.
आणि धावायला जायचे. धावायला किती जावं? तर आता मी जे ठिकाण सांगितलं आपल्याला, नागनाथ पार्क किंवा शनी पार्क, हा आपल्या लक्षात आला. तिथून ते एका बाजूला सिंहगडापर्यंत धावायला जायचे आणि सिंहगडावरून परत यायचे. दुसरीकडे दुसरी दिशा धरली तर चिंचवडपर्यंत धावत यायचे आणि चिंचवडवरून परत जायचे. आता बरोबर हातात काठीबिठी घेऊन सकाळी धावायला जायचे की काय मला माहीत नाही, कारण मी डोंबिवलीत राहतो. मी बघतो सकाळी लोक बाहेर पडतात, त्यावेळेस तरुण पोरं पण हातात काठी घेऊन बाहेर पडतात. मला वाईट वाटायचं. एका पोराला मी विचारलं, म्हटलं अरे म्हटलं एवढ्या तरुण वयात तुला काठी घ्यावी लागते, वाईट वाटतं? तो म्हणाला, काहीतरी काय बोलताय म्हणाला, सकाळी कुत्री मागे लागतात. तर असं काही वर्णन चापेकरांच्या याच्यात नाही आहे, त्यामुळे त्यावेळेला कुत्री बित्री मागे लागत नसावे बहुतेक. एक दिवस वडील म्हणाले की वडिलांचा चेहरा सचिंत दिसला. म्हणाले काय झालं? तर म्हणाले तुला माहिती आहे ना की सूर्योदयाच्या आत माझी देवपूजा होत असते. बरं म्हणाले, मग म्हणाले मी देवपूजेचं सगळं सामान म्हणाले चिंचवडच्या वाड्यात राहिलं आहे आणि मी इथे आलो आहे, काय करावं कळत नाही. इतकंच ना म्हणाले, काळजी करू नका. यांनी भल्या पहाटे म्हणजे ब्राह्ममुहूर्ताच्या सुद्धा आधी दोघंही भाऊ उठले, धावत चिंचवडला येऊन वडिलांचं पूजेचं सामान घेऊन, उपकरणे घेऊन त्यांना आणून दिली. पण असं नाही म्हणाले एक दिवस नसलं तर काय झालं, पुरवून घ्या की तुमचे ना चोचलेच भारी. आपल्या वडिलांना हवं आहे म्हटल्यानंतर त्या गोष्टी त्यावेळेला मिळायला पाहिजेत. अशा थाटात त्यांनी ते मिळवून दिलं. आणि अशा परिस्थितीत ही जेव्हा मोठमोठे जरा काय अंगात रग यायला लागली ना की ती रग जिरवण्याकरता सुद्धा काहीतरी लागतं. मग काय करायचं काय नाही, अशामध्ये त्यांनी आर्य धर्म प्रतिबंध निवारक मंडळी, संक्षिप्त चापेकर क्लब, हा चापेकर क्लब काढला. काही बरोबरची सगळी सहाध्यायी वगैरे यांना पर्वतीवरती जायचे आणि पर्वतीवरून गोफण फिरवत गोफणींनी दगड फेकायचे, नेमबाजी तशी करायची. अगदी खालून जाणारा एक मुलगा एकदा जखमी झाला तेव्हा हे थांबलं. तिथेच त्यांना एक मारुती मिळाला होता, मूर्ती. ती मारुतीची मूर्ती व्यवस्थितपणे बसून तिची आरती स्वतः यांनीच रचली, दामोदर पंतांनी रचली आरती. आजही तो मारुती, कारण नंतर पुढे त्यांना जेव्हा अटक झालेली होती त्यावेळेला त्यांनी त्या मारुतीबद्दल सांगितलं होतं, म्हणून तो मारुती फरासखान्यात नेऊन बसवला होता. फरासखाना म्हणजे त्यावेळेचं पोलीस स्टेशन, जे आज बुधवार पेठेत आहे. बुधवार पेठेत 4 मजली नवीन पोलीस स्टेशन बांधलं गेलं आहे, तरी त्याच्या 3ऱ्या मजल्यावरती जो मारुती बसवला आहे त्याला आजही चापेकरांचा मारुतीच म्हणतात. आणि दर शनिवारी तिथे आरती प्रसाद वगैरे होता अजूनही. तर मी एकदा तिथे जेव्हा मी चापेकरांच्यावरचं पुस्तक लिहित होतो तेव्हा मी तिथे गेलो होतो. तेव्हा मी तिथल्या पोलिसाला विचारलं, चापेकरांचा मारुती हा काय प्रकार आहे? तर म्हणाला आपल्याला माहीत नाही. म्हणाला पूर्वीपासून सगळे म्हणतात चापेकराचा मारुती, आम्ही पण म्हणतो चापेकराचा मारुती. म्हटलं झालं, ह्या बिचारांना त्याचा काय इतिहास आहे तो सुद्धा माहिती नाही, ही आपल्याकडची अवस्था आहे. पण अजूनही तो मारुती आहे तिथे. त्याची यांनी आरती वगैरे रचली. आणि मग पर्वती सुटली तरीसुद्धा कुठून आपल्याला काय शस्त्रास्त्र वगैरे मिळत आहेत ती शस्त्रास्त्र शोधत होते. मध्येच मनात असं आलं की आपण सैन्यामध्ये भरती व्हावं, म्हणून ब्रिटिशांच्याकडे आवेदन केलं की प्रत्येक जातीचे तुमच्याकडे पथक आहेत, तसं एक दक्षिणी ब्राह्मणांचं पथक उभं करावं. तर ब्रिटिश दूर होतं. ब्रिटिशांनी लगेच त्यांना कळवलं की प्रत्येक जातीची असली तरी ब्राह्मणांचं पथक आमच्याकडे नसतं आणि तेवढी काय आम्हाला मिळालेली नाही. तर ह्यांनी त्यांना त्याच्यावरती पत्र पाठवून कळवलं, अख्खं पथक आम्ही उभारून देतो. त्या पत्राला उत्तरच नाही आलं. 2-3 ठिकाणी खाजगी संस्थानिकांच्याकडे प्रयत्न केले की त्यांच्या संस्थानाच्या आपल्याला सैन्य पथकामध्ये वगैरे जाता येईल का म्हणून, तेही झालं नाही. मग विचार केला की आता काय करायचं. पण त्याच वेळेला जे काही एकतर कट्टर सनातनी, एक लक्षात घ्या त्या काळामध्ये सनातनी आणि सुधारक हा वाद होता. आता ह्या वादात कोण ज्येष्ठ, कोण कनिष्ठ, कोण चांगलं, कोण वाईट, हा आपला हेतू नाही आहे व्याख्यानाचा. आपले फक्त असे विषयाचे प्रमुख जे होते, नायक जे होते, ते कोणत्या मताचे होते ते कळावे म्हणून सांगितलं. की ते कट्टर सनातनी होते, घरामध्ये सगळा धर्म वगैरे पाळणारे होते, त्याच पद्धतीने राहणारे होते. अर्थात वडील कीर्तनकार होते म्हटल्यानंतर त्या एका पद्धतीने घरात वागणं हे सुद्धा अगदी स्वाभाविक होतं. तसे असताना मित्रसुद्धा सहाध्यायी जे मिळालेले होते ते सुद्धा तशाच प्रकारचे होते. आणि 1894 मुंबईमध्ये हिंदू मुसलमान दंगा झाला. तो पहिला दंगा असं म्हटलं जातं. त्या दंग्यामध्ये त्या दंग्याचं लोण नंतर पुण्यापर्यंत सुद्धा पसरलेलं होतं. त्या दंग्यात सुद्धा यांनी भाग घेतला होता. फारसं कोणाला माहीत नाही, कारण पुढे यांनीच सगळं पोलिसांना सांगितलं, तेव्हा पोलिसांना कळलं आहे बरं का, नाही तर यांचे केलेले बरीच कृत्य पोलिसांना माहिती नाहीत. पुढे ज्या वेळेला मुंबईमध्ये वडिलांची चतुर्मासात काळाराम मंदिरात वगैरे कीर्तनं व्हायची तेव्हा मुंबईच्या कामत चाळीमध्ये हे राहायचे. त्या कामत चाळीमध्ये आलेले असताना असं कळलं की त्यावेळची जी मॅट्रिक्युलेशनची परीक्षा आहे, ती मॅट्रिक्युलेशनची परीक्षा तेव्हा नवीन एक रोग आला होता,
कारण सिंगापूरकडून काही जहाजं आलेली होती आणि त्या जहाजांमधून मेलेले उंदीर बाहेर पडले. त्या उंदरांच्या अंगावरती असलेल्या पिसवांमुळे एक नवीन रोग आला, जो रोग इथल्या लोकांना माहिती नव्हता. त्याचं नाव होतं ग्रांथिक सन्निपात, म्हणजे प्लेग. ग्रांथिक सन्निपात का म्हटलेलं, तर ग्रांथिक म्हणजे अंगावर ग्रंथी उठायच्या आणि सन्निपात ताप यायचा, माणूस अगदी फार शक्तिहीन झाल्यासारखा व्हायचा, म्हणून त्याला ते दिलेलं नाव. पण हा प्लेग हा कोणालाही माहिती नसलेला रोग, म्हणून लोकांनी मुंबई इलाक्यातली, आता मुंबई इलाका किती मोठा होता, आज सकाळी थोडंसं ऐकलं की एडनचा भाग पण होता म्हणून, म्हणजे आजचा गुजरातपासून ते विदर्भापर्यंतचा भाग हा सगळा बॉम्बे प्रोव्हिन्स होता. म्हणजे आज आपण महाराष्ट्र ज्याला म्हणतो तो सगळा बॉम्बे प्रोव्हिन्स होता त्या काळामध्ये. तर ह्या बॉम्बे प्रोव्हिन्स अर्थात आज झालेल्या पाकिस्तानचा सुद्धा भाग, पाकिस्तान आता नंतर जन्माला आला आहे, त्यामुळे सिंध कराची वगैरे तो जो सगळा भाग आहे हा सगळा बॉम्बे प्रोव्हिन्स होता त्या काळात. या बॉम्बे प्रोव्हिन्समध्ये मॅट्रिक्युलेशनची परीक्षा व्हायची, ती एकाच ठिकाणी मुंबईमध्ये, आणि मुंबईमध्ये चौपाटीवरती मोठा मंडप घातला जायचा आणि त्या मंडपामध्ये एवढ्या मोठ्या इलाक्यातली मॅट्रिक्युलेशनची मुलं तिथे येऊन परीक्षा द्यायची. ह्याच्यावरून लोकसंख्येचा अंदाज यावा ना. आज आपल्याकडे एखाद्या गल्लीतली पण पोरं 10वीची किंवा 12वीची म्हटलं तर त्यापेक्षा जास्त भरावीत. तिथे एवढ्या मोठ्या इलाक्यातले मॅट्रिक्युलेशन म्हणजे 11वी त्या काळातलं, तेव्हा 11वीची मुलं ही तिथे येऊन परीक्षा द्यायची. त्याच्यावरून मराठीत एक वाक्प्रचार आला आहे, तो आपल्याला माहिती असेल, फक्त तो त्यावरून आला हे माहीत नाही. परीक्षेच्या मांडवाखालून जाणं. परीक्षेच्या मांडवाखालून जाणं जे आहे ते एक मांडव असा घातला जायचा आणि त्या मांडवाखालून ते मॅट्रिक्युलेशनची पोरं पास होऊन जायची. तर आईवडिलांनी सगळ्यांनी ब्रिटिशांच्याकडे अर्ज केले की काही झालं तरीसुद्धा परीक्षा पुढे ढकला म्हणून. ब्रिटिशांनी सांगितले कायद्याचं राज्य आहे, आम्ही काही पुढे ढकलणार नाही, काही झालं तरी पुढे ढकलली जाणार नाही परीक्षा. त्यातलं काही झालं तरी हे कुठेतरी आतमध्ये चापेकरांना रुतलं आणि मग एक दिवस रात्री त्या गिरगाव चौपाटीच्या परीक्षेच्या मंडपाला कोणीतरी आग लावली आणि तो चौपाटीवर असल्यामुळे वाऱ्यामुळे ती आग बघता बघता जबरदस्त फोफावली आणि अख्खा मंडप जळून खाक झाला. हे कुठेतरी बाहेर गेले होते आणि मग ती आग लागली हे कळल्याबरोबर तातडीने परत आले आणि कामताच्या चाळीच्या गच्चीवरून, बाप रे कुणी आग लावली, ह्या लोकांना पकडलं जायला पाहिजेलं आहे वगैरे, स्वतःच बोंबाम सगळ्यात जास्त केली, स्वतःनीच लावलेली होती. आणि मग ब्रिटिशांना परीक्षा पुढे ढकलावी लागली. म्हणजे सरकार जे म्हणालं होतं की काही झालं तरी, तो शब्द मोडून काढला. त्याच काळामध्ये मुंबईच्या कोटामध्ये राणीची एक मोठी मूर्ती बसवलेली होती. कोट म्हणजे फोर्ट. त्या फोर्ट भागामध्ये असलेली राणीची मोठी मूर्ती उंचावरती 42 फुटाची, ती 14 फुटाच्या वरती बसवलेली आणखी ती मूर्ती करारा जातीच्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरामध्ये बनवलेली. ती मूर्ती राणीची ती औद्धत्य नजर जी होती, ती नजर जणू काही या संपूर्ण हिंदुस्थानावरती मी कसं राज्य करते असं दाखवणारी, त्यामुळे ती नजर कुठेतरी खूपत होती. मग काय करावं काय नाही ते कळत नव्हतं, पण विचार केला की काहीतरी तर आपण करायला पाहिजे. आणि मग एके दिवशी रात्री दोघंही भाऊ निघाले, त्याच्या भोवती 8 फुटाचं कुंपण, त्यातून पोलीस स्टेशनच्या समोर तो पुतळा, रातोरात त्या कुंपणावरून उड्या मारल्या आतमध्ये. आणि धाकटे जे होते बाळकृष्णपंत, सर 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 वर चढले राणीच्या अगदी पार अंगा खांद्यावरती, आणि वर गेल्यानंतर याच्या हातून त्यांनी मोठं टमरेल नेलं होतं बरोबर, ते मागून घेतलं. चाळीच्या खाली काही रत्न पडलेली होती, ती रत्न सगळी त्यांनी एका छानपैकी दोऱ्यामध्ये ओलेली होती. अशी 9 रत्न होती. त्या नवरत्नाची माळ घातली तिच्या, फाटके खेटर, त्या फाटक्या खेटराची माळ तिच्या गळ्यामध्ये घातली राणीच्या, आणि तिच्या डोक्यावर त्या टमरेलामधला द्रव उपडा केला. त्यात डांबर आणि अनेक काही पदार्थ होते. कित्येक पदार्थ असे होते की ते मी इथे सांगू नाही शकत. तर असे सगळे तिच्या डोक्यावरती उपडे केले. तिथून खाली आले, घरी येऊन झोपले सुद्धा. सकाळी उठल्यानंतर जी हाकाटी, कारण राणीचा चेहराच काळा ठिक्कर पडलेला आणि शिवाय गळ्यामध्ये खेटरांची माळ, हे सगळं कोणी केलं आहे, तिथे सुद्धा हेच सगळ्यात पुढे जाऊन उभे राहिले. आणि बोंबाबोंब तशी पोलीस स्टेशन समोर असून हे सगळं होतं. पुतळा विटंबनेचा पहिला प्रयत्न यशस्वी केलेला आहे तो चापेकरांनी, हे लक्षात घेण्यासारखं. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात अनेक वेळेला पुतळे विटंबित होत राहिले, पण ते कोणाच्या तरी राजकीय स्वार्थाकरता होत राहिले, जातीय स्वार्थाकरता करण्यात आले. यांनी जो केला तो राष्ट्रीय स्वार्थ, स्वतःचा स्वार्थ काही नाही तर त्याच्यामध्ये, ही तर काय स्वतःचं काहीही नाही, पण अशा पद्धतीने केल्यानंतर मग लोण आल्यासारखं त्या काळामध्ये
4-5 ठिकाणी, नागपूरला सुद्धा राणीचा असाच पुतळा होता, तोही विटंबित केला गेला. असे अनेक ठिकाणी राणीचे पुतळे वगैरे विटंबित केले गेले, काही शास्त्यांचे पुतळे विटंबित केले गेले. हा नंतरचा भाग झाला. हे सगळं करून हेही शेवटपर्यंत पोलिसांना सापडलेलं नाही बरं का, हे कोणी केलं ते. पुढे यांनीच कोर्टामध्ये सांगितलं, त्यावेळेला हे कळलं, नाही तर तोपर्यंत कळलेलं नव्हतं. हे सगळं होईपर्यंत त्या प्लेगला मुंबई मानवली नाही, तो मग नाशिकमध्ये पसरला, ज्यांनी सावरकरांच्या वडिलांचा बळी घेतला. आणि तसाच तो जो पसरला तो पुण्यामध्ये पसरला, कारण कोरडी हवा ही त्याला जास्त मानवलेली असावी. आणि पुण्यामध्ये तो पसरलेला असताना हे मुंबईत होते, आणि मुंबईमध्ये ही जी सगळी स्वदेश आणि स्वधर्म याच्याकरताची जी कामं चालू होती, त्याच्यामध्ये मुंबईच्या विल्सन कॉलेजमधले एक प्रोफेसर होते, प्राध्यापक वेलिणकर म्हणून. ते मुलांना ख्रिस्ती होण्याचा उपदेश करायचे. त्या काळामध्ये कित्येक ब्राह्मण कुटुंब स्वतःहून ख्रिस्ती झालेली होती. एक नाव तर आपल्याला माहिती आहे, टिळक, रेव्हरंड नारायण वामन टिळक. सावरकर एक आडनाव होतं, एक कोल्हटकर होतं. अशी काही प्रतिष्ठित असलेली घराणी स्वतःहून ख्रिस्ती झालेली आणि ख्रिस्त्यांचा प्रचार करायचे. तसे हे एक वेलिणकर होते, की वेलिणकर स्वतः मुलांच्यामध्ये हा प्रचार करायचे, कॉलेजमध्ये प्रचार करायचे, ज्याला बंदी होती तरीसुद्धा. यांनी एक दिवस आपल्या एका मित्राला पाठवलं आणि त्याला सांगितलं की माझा आणखी एक मेहुणा आहे, तो सुद्धा असं होऊ इच्छितो, तर घेऊन येऊ का? तर म्हणाले, अरे वा, चांगलंच आहे. म्हणाले, आकाशातल्या बापाला हे सगळं हवंच असतं. तर म्हणाले, नक्की या. आणि मग त्यांच्याबरोबर गेले बाळकृष्ण पंत, आणि हे बंधू सगळे तिथे गेले, आणि हा त्यांच्याबरोबरचा असलेला त्यांचा मित्र भुसकुटे, मला असं वाटतं त्याचं नाव. आणि चुनामकिन लेनमध्ये एका चाळीमध्ये वेलिणकर राहायचे, त्यांच्या घरी गेले. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी बोलायला लागले, आणि मग त्याच्यावरती म्हणाले की हे सगळं तुम्ही जे काही करताय ना ते बंद करा. एक तर आजचा चांगला दिवस आहे गोकुळाष्टमीचा, म्हणून तुम्हाला काय काय कसली गोकुळाष्टमी सांगताय म्हणे, तो काय कसला देव आहे का? 16,108 बायकांशी लग्न करतो तो, इतका भ्रष्ट असलेला तुमचा देव, लहानपणापासून चोऱ्या करणारा असा, त्याला काय देव म्हणतात का? असं म्हटल्याबरोबर चोराबद्दल बोलतो, अरे देवाबद्दल बोलतोस काय, असं म्हणून. अर्थात बाराबंदी होती, त्याचे लांब बाया असल्याचा एक चांगला हे असतो की आतमध्ये काही लपवता येतं. तसं यांनी अशा शिव्या दिल्याबरोबर एकाच्या हातात छडी, दुसऱ्याच्या लोखंडी कांब, दोन्ही गोष्टी बाहेर आल्या, आणि त्यांनी त्या वेलिणकरला तिथे चोप दिला भरपूर, आणि तिथून ते निघून गेले. शेवटपर्यंत वेलिणकरला कोणी मारलं ते कळलं नाही. यांनी जेव्हा सांगितलं होतं कोर्टात तेव्हा कळलं, तोपर्यंत त्याचाही पत्ता लागला नाही. तेव्हा वेलिणकरला चोप दिला. परिणाम असं झाला की दुसऱ्या दिवसापासून हा असं प्रचार करणं बंद झालं. आमच्याकडे तर प्रचाराला घरापर्यंत येतात त्यांचे लोक, तरी आम्ही घरात बोलवून त्यांना चहा बिया किंवा पाणी बिणी तरी पाचतो, आणि त्यांची बडबडही ऐकून घेतो. कशा करता हे मला कळत नाही. आम्ही त्यांना प्रतिप्रश्न का नाही विचारू शकत? तर आमच्याकडेच उत्तरं नसतात. कृष्ण करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला, असे टी शर्ट घालून आमचीच पोरं फिरतात. कारण यांना रासलीला म्हणजे काय ते माहिती नसतं. कारण यांना श्रीमद भागवतातले अध्याय क्रमांक 29 ते 33 दशमस्कंदामधले समजून घ्यायचे नसतात. त्याचा आध्यात्मिक अर्थ काय आहे तो समजून घ्यायचा नसतो. गोपिकांचं वर्णन काय म्हणून केलेलं आहे ते यांना समजून घ्यायचं नसतं, ठाऊक करून घ्यायचं नसतं. 16,108 स्त्रिया, याचा अर्थ 16,108 नाड्या ज्या शरीरामध्ये असतात त्यांचा असलेला जो ईश, म्हणून त्याला ऋषिकेश म्हटलं जातं, हे यांना माहिती नसतं. आणि नुसतीच कथा घ्यायची झाली तर त्याच्या कैदेमध्ये पडलेल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांची सोडवणूक केल्यानंतर कोणत्या पुरुषांनी त्यांच्याशी लग्न केलं असतं त्या काळामध्ये? तर हे संभवतच नव्हतं. अशा वेळेला त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. 47 सालच्या फाळणीत तेच झालंय. अनेक हिंदू स्त्रियांनी जीव देऊन विहिरी भरल्या म्हणून कित्येक जणी बुडू नाही शकल्या. अंगा खांद्यावरती ज्यांच्या जळते शिक्के मारलेले होते, हिंदुस्थानी माल पाकिस्तान असे, नग्न करून मोर्चे काढून स्त्रियांची विटंबना केली गेली. आम्हाला कुठे काय, कारण आम्हाला काहीच माहिती नाही ना, त्या काळचा इतिहास माहिती आहे. 47 म्हणजे तर काही फार लांबचा नाही. पण पाकिस्तान आमचा शत्रू आहे हे कधी आम्ही आमच्या मुलांना तरी शिकवलंय तर त्यांना कळणार. मग आमची मुलं असंच म्हणणार, ते खेळात बिळात हे सगळं आणणं, राजकारण आणणं किती चुकीचं आहे. नाही, क्रिकेट बिकेटमध्ये कशाला पाकिस्तान वगैरे म्हणायचं. राजनैतिक संबंध नसतील अशा देशाबरोबर कसलेच संबंध ठेवायचे नसतात जो देश तुमचा अपमान करतो. कारण स्त्रीच्या अपमानाची किंमत किती चुकवावी लागली आहे माहिती आहे ना. एक स्त्री पळून नेली, रामायण घडलं. एका स्त्रीचा अपमान झाला, महाभारत घडलं. तेव्हा हा देश अशा प्रकारचा आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात आमची अवस्था काय आहे? याचा विचार ज्यांनी त्यांनी करायचा. आणि मग आपण आपल्या कोणत्याही देवाबद्दल जे काही बोलतो त्याच्याबद्दल विचार तरी आपण करत असतो का? मला एक मुसलमान दाखवावं त्यांच्या देवाबद्दल वाईट उद्गार काढणारा किंवा खिल्ली उडवणारा. ख्रिस्ती माणूस दाखवा तशा प्रकाराने. तुम्हाला आमच्याच उत्सव सण वगैरे या काळामध्ये व्हॉट्सअपवरती मेसेजेस आपल्याच देवांची खिल्ली उडवणारे, फॉरवर्ड करणारे अनेक हिंदू दाखवतो मी. आणि वर आम्हालाच लोक म्हणतात त्यात काय जरा तुम्हाला काही विनोदाचं अंग नाही का हो? विनोदाचं आहे म्हटलं, वाटेल त्या विनोदाचं नक्की नाही. आपल्या आईबापांवर कोणी विनोद केले तर चालतील का आपल्याला? जितके आईबाप आपल्या दृष्टीने महत्त्वाचे तितकेच देव महत्त्वाचे नसायला पाहिजेत का? कारण जे आईबाप आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असतात त्या आईबापांच्याही दृष्टीने देव महत्त्वाचा असतो आधी. मग त्याचं जर कोणी असं करत असेल किंवा खिल्ली उडवत असेल, तिथल्या तिथे आम्ही थांबवत सुद्धा नाही. जाऊ दे ना, तुम्ही ना दुर्लक्ष करा. किती सोपं आहे की नाही? शहामृगी वृत्ती जोपर्यंत हिंदू समाजामध्ये आहे, शहामृगी वृत्ती म्हणजे शहामृग जसं त्याचं कोणी पाठलाग करायला लागलं तर आपल्याला कोण पाठलाग करते ते दिसू नये म्हणून शहामृग वाळूमध्ये तोंड खुपसतं असं म्हटलं जातं, की पूर्ण तोंड वाळूत खुपसतं. आता त्यांनी वाळूत तोंड खुपसलं म्हणून काही पाठलाग करायला येणारा त्याला सोडून पुढे निघून जाणार आहे का? तो त्याला टिपणार आहेच. तसं जगाच्या पाठीवरती असलेले प्रत्येक धर्माचे त्यांचे त्यांचे देश आहेत. हिंदूंचा देश कोणता आहे? मॉरिशस हिंदू बहुल आहे. आजही मॉरिशसमध्ये 52% हिंदू आहेत, पण तो हिंदू देश आहे का? नेपाळ होता, आता परत व्हावा म्हणून चाललेली आहेत तिथे निदर्शनं, पण आहे का? मग जगामध्ये 3ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या जर आपली असेल, चौथ्या क्रमांकाची, कारण पहिले इस्लाम की ख्रिश्चन यांच्या हाणामाऱ्या आहेतच, पण ख्रिश्चन आहेत साधारणपणे, दुसऱ्या नंबरवर इस्लाम असला, 3ऱ्या क्रमांकावर बौद्ध आहेत आणि 4थ्या क्रमांकावरती हिंदू आहेत. प्रत्येकाला स्वतःचे देश आहेत. आपल्याला कुठचा देश आहे? मग अशा वेळेला जर आपण काही बोललो तर त्याच्याबद्दल बोलणाऱ्याला पण गप्प केलं जातं. नाही आपला म्हणजे कसं, आपला सेक्युलर हेच जास्त योग्य असतं. म्हणजे तुम्हाला उद्या कोणी लाथा घातल्यानंतर तुम्हाला पळायला किंवा तुम्हाला आपलं म्हणायला एकही देश नाही आहे, इतरांना आहे, या तुम्ही आमच्याकडे. पण याचा म्हणजे स्वार्थ हा सुद्धा आपण विचार करत नाही. ही आपली अवस्था आहे. याला कोण काय करणार? बरोबर अशीच काहीशी अवस्था तिथे होती. त्यामुळे चापेकर अस्वस्थ झालेले. जसं त्या काळामध्ये ब्रिटिशांच्याचकडून पैसे घेत मिशनऱ्यांनी तुफान केलेला आहे धर्मप्रसार. जो धर्मप्रसार त्या काळात जे वापरले जात होते शब्द ना, तेच आजही वापरले जातात. याचं मला आश्चर्य वाटतं की 150-200 वर्ष होऊन गेली, पण आजही त्यांचा प्रचाराचा भाग तसाच आहे. आणि त्यांच्या धाडसाचं सुद्धा कौतुक आहे, पण कौतुक तोपर्यंत आहे जोपर्यंत हे धाडस दाखवतात त्यावेळेला यांना मार बसत नाही. तोपर्यंत लक्षात घ्या की आजही पंढरपूरमध्ये तुम्ही वारकऱ्यांच्या मध्ये उभं राहून प्रसार करू शकता स्वतःचा. का? वारकरी काही करत नाहीत म्हणून? पण वारकरी सुद्धा काही लेचेपेचे नाही आहेत ना. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदुऐसे, अशा प्रकारचे आहेतच. किंवा देव्हाऱ्याशी विंचू आला तर तिथे पैजाराचे काम, असं सांगणाऱ्या तुकोबांच्याच सारखे आहेत ते. त्यामुळे ते कधी काय करतील नाही सांगता येणार, पण अद्याप पावेपर्यंत तरी सगळेजण शांतपणाने घेतात. याचा अर्थ जेव्हा गैर घेतला जातो, कारण असाच मुंबईच्या चौपाटीवर अशाच प्रकाराने धर्मप्रसार चालू होता. तो मिशनरी सांगत होता लोकांना की अरे कोणाला तुम्ही पूछता, तुमचा देव दगडाचा, आमचा देव लाकडाचा. पूर आला तर काय होईल माहिती आहे का? पूर आला तर आमचा देव ठरेल, तुमचा देव बुडेल. मग जो स्वतःच बुडतो तो तुम्हाला तारेल कशा? म्हणून आमच्याकडे या. त्याबरोबर त्यातून पुढे झाला एक माणूस आणि त्याने जोरात त्याला विचारलं की दरवेळेला पूरच कसा येईल? एखाद दिवशी आगही लागेल, आणि तशी लागली तर तुमचा जळेल आणि आमचा तसाच, विटेवरी उभा कटेवरी हात, आमचा तसाच राहील. हे लक्षात ठेव. ही अशी उत्तरं देणारे कोणी मिळाले नाहीत. विशेष म्हणून विष्णुबा ब्रह्मचारी एक त्या काळामध्ये होते की ज्यांनी अशा पद्धतीने उत्तरं देऊन हे प्रचार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसे दुसरीकडेच चापेकर होते की चापेकरांनी अशा प्रकाराने केला. पण त्या काळामध्ये सुधारकांचा जो गट होता, सुधारकांचा गट, तेच त्या काळचे सुधारक म्हणजे आजच्या काळातल्या भाषेत बोलायचं झालं तर पुरोगामी.
हे सुधारक दरवेळेला काँग्रेसचंच जिथे अधिवेशन असायचं ना त्या मंडपातच आपलं अधिवेशन उरकून घ्यायचे. मग आणायचे तुमच्या घरचं लग्न आहे तर त्यामध्ये मंडप वगैरे असणारच ना, मग आमच्या घरची मुंजाई करून घेतो. असं जिथे जिथे काँग्रेसचं अधिवेशन व्हायचं आणि तिथे तिथे ह्या सुधारकांचंही अधिवेशन व्हायचं. तसं पुण्यामध्ये 1895मध्ये यांचं अधिवेशन होतं. त्या अधिवेशनामध्ये ज्या वेळेला सुधारकांनी स्वतःचा मंडप केलेला होता, एका बाजूला स्वतःचा मंच उभा केला होता त्यांनी, त्यावेळेला पुण्यामधलेच असलेले हे सनातनी जे होते काही काही लोक, त्यातले एक नातू होते चापेकर, हे सगळे तिथे उभं राहून मोठमोठ्यांदा, अरे हां ही जागा बरोबर आहे, ही जास्त चांगली आहे बरं का. तर म्हणाले कशाबद्दल, तुम्ही थांबावं जरा, हां ही किंवा ती जागा आणखीन चांगली आहे बरं का. तर म्हणा कशाबद्दल, आग लावायला, हा मंच राहू नाही देणार आम्ही, याला आग लावणार आहोत, त्याकरता जागा कुठची चांगली ते शोधतोय. ती सुधारकांची अशी अवस्था कठीण झाली ना की त्या सगळ्यांनी पळूनच गेले, ते अधिवेशनच झालं नाही त्यांचं. आणि सुधारकांच्या बाबतीत हे स्वतः कवन, अर्थात चापेकर फार मोठे उत्तम कवी होते असं नाही, पण त्यांच्या मनातला जो एक भाग होता ना तो त्या कवनांमधून दिसतो. म्लेंछादिक जनासी फार आदरे, पंक्तीत बोलावुनी, खाती भिस्कुट पाव मांस मदिरा, धर्मास धिक्कारिती, धर्मध्वंस जो खरे, खरे म्हणजे गाढव आणि खरे त्या काळातले एक सुधारक होते. धर्मध्वंस जो खरे, परिसतत चांडाळ जाणा बरे, नाही लाज कशी सुधारक जना, हाणू तया खेटरे. अशी कविता उघडपणे म्हणायचे सगळीकडे ते. आणि हे एकीकडे काम चालू, दुसरीकडे त्याच सुमाराला पुण्यामध्ये येऊन पोचलेला प्लेगचं निवारण करण्याकरता म्हणून वाईहून एक गोरा साहेब आणून बसवला होता पुण्यामध्ये, ज्याचं नाव वॉल्टर चार्ल्स रँड. हा रँड अतिशय व्यवस्थित काम करणारा, नियमानुसार काम करणारा, फारच काटेकोर. कारण वाईमध्ये ज्या वेळेला 144 वगैरे कोणत्या तरी एका कारणाने लागू होतं, त्यावेळेला नाही, सरकारने आदेश काढलेला होता की दसऱ्याची मिरवणूक ही निघता कामा नये. तरी वाईच्या लोकांनी नेहमीप्रमाणे दसऱ्याची मिरवणूक काढलीच, कारण दसऱ्याचा आपल्याकडे फार पूर्वीपासूनचा भाग असा आहे की मिरवणुकीने सीमेपर्यंत जायचं, सीमा ओलांडायची, सीमोल्लंघन हे जे दसऱ्याला म्हटले ते त्याकरता म्हटलेलं आहे, आणि परत यायचं. तर त्यांनी त्या आदेशाचा भंग केला म्हणून वाईमधल्या प्रतिष्ठित लोकांना काढण्या घालून, म्हणजे दंडाला दोऱ्या बांधून आणि बेड्या घालून त्यांना पुण्यापर्यंत आणलेलं होतं कोर्टामध्ये. अशा प्रकारचा रँड होता. म्हणजे रँड सर्व गुणसंपन्न होता, फार चांगला होता, हो बिचाराला उगाचच मारलं असं अलीकडे पसरवणारी काही जमात आहे आपल्याकडे, की ज्यांना ख्रिश्चनांचं म्हणण्यापेक्षा ब्रिटिशांचं सगळं चांगलं दिसतं, आणि आपल्या लोकांचं जे जे काही केलं विशेषतः क्रांतिकारकांनी ते सगळं वाईट कसं होतं हेच दिसतं आणि तसंच पसरवायचं असतं. सुरुवातीच्या काळामध्ये रँड साहेबांनी काम खूप चांगलं केलं. किती चांगलं केलं की खुद्द लोकमान्यांनी त्याची प्रशस्ती केलेली आहे. केसरीमधून लोकांना सांगितलेलं आहे की हा संसर्गजन्य रोग आहे. आता तर संसर्गजन्य म्हणजे काय ते आपण बघतोय, अनुभवतोय, गेलं वर्षभर तर आपण त्या सगळ्याला सामोरे जातोय. तेव्हा हा बरोबर 100 वर्षांनी जवळपास आलेला संसर्गजन्य रोग आहे. तेव्हा हा संसर्गजन्य असल्यामुळे लोकांनी घरामध्ये आपापल्या रोग्यांना किंवा कोणालाही लपवून ठेवू नका, सरकारने निर्माण केलेल्या कॅम्पमध्ये आणून टाका, हे लोकांना आवाहन करत होते. तिसरीकडे गंमत म्हणजे पुण्यामध्ये प्लेग पसरल्याबरोबर पुण्यामधले सगळे पुढारी मंडळी डुबत्या जहाजातले उंदीर जसे पहिल्यांदा उड्या मारून बाहेर पडतात, म्हणजे पळण्याचा प्रयत्न करतात, उंदीरच आहेत ते शेवटी पाण्यात बुडून मारणार, पण ते जसं पळण्याचा प्रयत्न करतात तसे पुढारी मंडळी पुणे सोडून मुंबईकडे रवाना झालेली होती. फक्त एकच माणूस पुण्यामध्ये पाय रोवून राहिला, तो म्हणजे लोकमान्य टिळक. आणि लोकमान्यांचा सुद्धा एक मुलगा गेला होता. तेव्हाही लोकमान्यांनी असंच सांगितलं की घराघरातल्या गोवऱ्या पडत आहेत. त्या टिळकांच्या घरातली एक गोवरी गेली. यात विशेष ते काय, किती कठोर असतं, इतके कर्तव्य कठोर असलेले टिळक लोकांच्यामध्ये सतत हिंडत होते. आणि मग ज्या वेळेला पुढे रँड साहेबाचं वागणं बदलायला लागलं, त्याचे सोजीर घराघरात जायला लागले. घराघरात जाताना पायात जोडे घालूनच जायचे. राग काय तो लक्षात घ्या बरं का, बऱ्याच जणांना हा भाग माहिती नसतो नीट. सोजीर पायात जोडे घालून आता आपण सगळेजण जोडे घालूनच घरात वावरतो, आपल्याला काही वाटत नाही, पण हा तो काळ लक्षात घ्या ज्या काळामध्ये चपलांना बाहेरच घराच्या स्थान असायचं. जोडे बाहेर, नुसते जोडे बाहेर एवढंच नाही, तर जोडे काढल्यानंतर बाहेरच हातपाय धुवायचे. आमच्याकडे कोकणात तर अजून आम्ही घरी गेलो तरीसुद्धा आम्हाला डायरेक्ट घरात घेत नाहीत.
म्हणजे जोडे तर बाहेर काढायचेच, पण खाली वावीवर जायचं आणि तिथे जाऊन पाण्याचे तांबे हुतून घ्यायचे अंगावरती आणि मग यायचं, मग घरात प्रवेश. हे असं अजूनही आहे कित्येक ठिकाणी. तेव्हा हा तो काळ आहे ज्या काळामध्ये वाड्याच्या रचना कशा असायच्या, तर वाड्याच्या समोरच्या बाजू, आता आपण ज्या वाड्यात शिरलो या वाड्याला काय म्हणतात माहिती आहे आपल्याला? चौसोपी. बरोबर, हा चौसोपी वाडा आहे. चौसोपी म्हणजे चारही बाजूला असलेले आवार, मध्ये असलेलं मोकळी जागा, ज्याच्यात साधारणपणे तुळशी वृंदावन असायचं, ह्याला चौसोपी वाडा म्हणतात. ह्या असे वाड्याचे वेगवेगळे प्रकार. साधारणपणे पूर्वीच्या काळातले पुण्यामधले वाडे म्हणजे आपण आपले जुने कोकणातले वगैरे पाहिले तरी आपल्याला कळतं की गेल्याबरोबर आतमध्ये ओरी, म्हणजे ओटी किंवा ओरी ज्याला म्हटलं जातं ती, ओटीच्या पुढे सुद्धा 2 पायऱ्या आणखीन, मग असलेलं माझघर. त्या माझघराच्या डाव्या हाताला, साधारणपणे डाव्या हाताला, काही ठिकाणी उजव्या हातालाही असायचं, पण डाव्या हाताला साधारणपणे असलेलं देवघर. देवघर हे आपल्याकडे स्वतंत्र असायचं, देवांसाठी घर असायचं. आजकालच्या टाऊन प्लॅनिंगमध्ये नसतं, किंवा 2 बेडरूम हॉल किचन असलं तरी त्याच्यामध्ये देवघर असं कोणी दिलेलं असतं का? नसतं. पण पूर्वी देवघर हे स्वतंत्र असायचं. माझघराच्या उजव्या बाजूनी आणखीन मागच्या बाजूला असलेलं, एका बाजूला स्वयंपाकघर, मग जाणारा पॅसेज, पॅसेजच्या उजव्या हाताला न्हाणीघर, आंघोळीची जागा, बाथरूम, डाव्या हाताला सरपणाची जागा, लाकडं वगैरे साठवणूक करण्याची. त्याच्या पुढच्या बाजूला किंवा त्याच्या अलीकडच्या खोलीमध्ये, ती खोली कायम बंद असायची, त्या खोलीला म्हटलं जायचं बाळंतिणीची खोली. स्वयंपाक खोली जिथे असायची त्या स्वयंपाक खोलीला लागून एक अगदी छोटीशी खोली असायची बरं का, जिथे फडताळं ठेवलेली असायची, ज्याच्यामध्ये सोहळ्यातले पदार्थ म्हणजे मुरंबे, पापड, लोणची हे सगळं तिथे ठेवलेलं असायचं. आणि त्याच्या बाहेर गेल्यानंतर मागचं असायचं ते परसदार, आणि त्या परसदाराच्या म्हणजे मागच्या बाजूला असलेलं अंगण त्याला म्हणतात परसदार, आणि परसदाराच्या सगळ्यात शेवटी असलेलं म्हणजे संडास. त्याच्यावरून मराठीमध्ये आलेला शब्द परसाकडे जाऊन येतो. हा शब्द त्याच्यावरून आहे बरं का. परस म्हणजे मागचं अंगण, त्या परसाच्याकडे म्हणजे त्या दिशेला जाऊन येतोय, हा आलेला शब्द आहे. तेव्हा अशा प्रकारची साधारणपणे असलेली रचना आहे. याच्यामध्ये ते सोजीर घुसायचे, ते आतमध्येच मुळी जोडे घालून घुसायचे. जोडे घालून कुठे गेलेलो लोकांना कसं चालेल बरं, त्याच जोड्यांनी स्वयंपाकघरातही घुसायचे, बाळंतिणीच्या खोलीतही शिरायचे, पार अगदी परसदारापर्यंत संडासामध्ये जाऊन सुद्धा तेच जोडे घालून घरात फिरायचे. म्हटल्यानंतर लोकांमध्ये क्षोभ निर्माण होणं अगदी स्वाभाविक होतं. लोकांनी सांगितलं की आम्ही घरातले लोक बाहेर येतो, बाहेर तपासा. रँडसाहेबाच्या सोजीरांनी सांगितलं नाही, तुमचे वाडे खूप अंधारे असतात, त्यामुळे आतमध्ये येऊनच तपासणं हे योग्य ठरेल. बाहेर उघड्यावरती काही वेळेला घरातल्या लोकांना तपासलं, त्याच्यामध्ये 2 बायकांनी शनिपारावरती डोकी आपटून जीव दिल्याचं एक वर्णन आहे. कारण त्याच्यामध्ये बायकांना आणि पुरुषांना बाहेर सगळ्यांच्या समोर तपासायचे. त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की प्लेगच्या गाठी कुठे यायच्या. प्लेगच्या गाठी बगलेमध्ये किंवा जांघेमध्ये यायच्या. आता हे कळल्यानंतर मग लोकांना तिथे विवस्त्र करून तपासलं जायचं, हे वेगळं सांगितलं जायला नको. इतके सगळे भाग होते. आणि अशा वेळेला कधीतरी चापेकरांच्याकडे येणारच होते तपासायला. चापेकरांच्या गोठ्यामध्ये एक म्हैस बांधलेली असायची. त्या म्हशीचा एक विशेष होता की त्या म्हशीला गोरा माणूस दिसला की तिचं डोकं फिरायचं. चापेकरांना म्हणाले कधीतरी तुमच्याकडे ते येणारच. चापेकर म्हणाले येऊ देत आमच्याकडे. आमच्याकडे आले तर घरातल्या नियमाप्रमाणे त्यांना वागायला लागेल, त्यांच्या नियमाप्रमाणे आम्ही नाही वागणार म्हणाले. आणि मग एक दिवस असं झालंच. हरिभाऊ पूजा करत होते, वासुदेव त्यांना बाजूला गंध घुटून देत होता. दारावर थाप पडली. थाप पडल्यानंतर विचारलं तर आरक्षी आहेत हे कळल्याबरोबर दोघंही भाऊ परत आतमध्ये गेले. बाराबंदी काढून ठेवली. शरीर दोघांची कांबेसारखी होती, कमावलेली शरीर. 2 दांडके घेतले हातात आणि बाहेर आले आणि म्हणाले बोला. तर म्हणाले तुमच्या वाड्यात आतमध्ये बघायचं आहे, तपासणी करे. सांगू तेवढेच बघायचं, आधी जोडे बाहेर काढायचे म्हणाले. सांगू तेवढंच बघायचं, नको तिथे डोकं घालायला गेला तर डोक्यात दांडू हाणणार म्हणाले. आणि मग हे जे हिंदुस्थानी होते ते आत आले, त्यांनी बघितलं सगळीकडे. आणि बाहेरचा जो होता गोरा तो कावका करायला लागला की हे कोण सांगणार आहे वगैरे वगैरे. त्याचा आवाज ऐकला आणि त्याच्याकडे त्या म्हशीने पाहिलं आणि तिने दावच तोडलं ना, आणि ती लागली त्याच्या मागं. हा पळतोय, म्हैस पाठीमागे लागली आहे. शेवटी चापेकर म्हशीच्या पाठीमागे लागले आणि त्यांनी त्या म्हशीला आवरलं.
आणि त्या म्हणाले, ते इतर हिंदुस्थानी आरक्षकांना म्हणाले, लक्षात आलं का म्हणाले, आमच्या म्हशीला सुद्धा गोरं सहन होत नाही म्हणाले, तर आम्हाला कसे सहन होतील. ते जाऊन काय आता सांगायचे तुमच्या साहेबाला, जो काय तुम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे तो द्या म्हणाले. म्हशीला आणून मुकाट बांधलं आणि नंतर त्यांच्याकडे, म्हणजे यांना व्यक्तिगत त्रास नाही झालेला, हे लक्षात घ्या परत, की रँडचा व्यक्तिगत त्रास यांना नाही झालेला, कारण यांनी स्वतःच्याच अटींवरती त्यांना येऊ दिलेलं आहे आतमध्ये. असं असून सुद्धा जे चाललंय ते इतकं वाईट चाललेलं होतं. त्याच सुमाराला पहिल्यांदा शिवजयंती उत्सव चालू झाला आणि शिवराज्याभिषेक, हे 2 उत्सव चालू झाले. ह्याच्या शिवजयंतीच्या वेळेला सुद्धा हे स्वतः, आणि गणेशोत्सव, 2 उत्सव लोकमान्यांनी त्यावेळेला चालू केलेले. त्यावेळेला सुद्धा हे त्यामध्ये जायचे आणि मोठमोठ्या स्वतःचं रचलेलं गीत असं सादर करायचे. आणि ते सादर करताना लोकांपर्यंत मेसेज पोचवायचे. कित्येक वेळेला स्वतःचंच गीत असायचं असं नाही, काही वेळेला दुसऱ्याची कविता असायची, त्याच्यामध्ये फक्त काही शब्द बदलून म्हणायचे आणि आपला आशय पोचवायचा प्रयत्न करायचे. तसं एका शिवजयंतीच्या वेळेला लोकांच्याजवळ, आणि दोघंही एकदम यायचे लोकांमधून, 2 भाऊ आणि 2 दिशांमधून यायचे मंचावर आणि उभे राहायचे आणि खड्या स्वरांनी, गायनाचं विशेष अंग नाही आणि काव्याचं सुद्धा विशेष अंग नाही, तरीसुद्धा अहो मूर्ख हो मर्द झाला कशाला, मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला. त्या काळात मिशा राखण्याचीच पद्धत होती. बघा, प्रत्येक वेळेला मिशांचे आकार बदलत गेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे कोणत्या तरी काळामध्ये दाढी मिशी दोन्ही असलेलं दिसतं. मिशा साधारणपणे असलेलं म्हणजे इतकं होतं की स्त्री पार्टी जरी करणारा, त्याचे वडील जर मेलेले नसतील तर तो स्त्री पार्टी करताना मिशा ठेवूनच उभा राहायचा नाटक करायला, आणि लोक ते चालवून घ्यायचे ते, कारण त्याचे वडील जिवंत आहेत असं लोकच सांगायचे. त्यामुळे मिशीवाली आपल्याला कोणती अशी असं कॅरेक्टर चालायचं. तर हा एक काळ होता मध्ये. नंतरचा काळ असा आला की आपल्याला मिशी आहे लोकांना कसं सांगावं अशी लाज वाटावी, इतके लोक मिशी पण काढून टाकायला लागले घासून घासून. मग दाढी मिशी सगळं जाणं आलं. आता परत मिशी येणं यायला लागले की काय कोणास ठाऊक मिशी वाढवणं. हे बदलत्या काळातल्या बदलत्या फॅशन्स हे आपोआप येत राहतात आणि जातात. तसं त्या काळात मिशी राखणं ही होती. म्हणून अहो मूर्ख हो मर्द झाला कशाला, मिशा मोठमोठ्या धराव्या कशाला, अरे मारिती वासरे आणि गायी, महादुष्ट चांडाळ जैसे कसाई, हरा क्लेशतीचे धरा आंगल मारा, रिकामे नकाराहू भूमी सभारा. लक्षात आलं? कविता कशावरती आहे, मेसेज काय आहे? हरा क्लेशतीचे धरा आंगल मारा, जिथे गोरा सापडेल तिथे मारा. बिनधास्त काव्यामधून हे संदेश देत आहेत. आणि असे संदेश देता देता एक शिवजयंती उत्सव खुद्द पुण्यामध्ये साजरा होणार होता. त्यावेळेला टिळक, नातू वगैरे असे मोठमोठे मंडळी मंचावरती, आणि हे मंचावरती आले आणि मंचावरती येऊन म्हणाले, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काय कशा प्रकारे लोक वागत होते माहिती आहे का, आणि आता काय अवस्था आहे ती जरा बघा. आणि असं म्हणून त्यांनी कविता सादर करायला सुरुवात केली की आता अवस्था काय, आणि शिवाजी महाराजांच्या काळात अवस्था काय होती. की शिवाजी महाराजांच्या काळातली अवस्था म्हणजे एखादी स्त्री जरी तिला काही झालं तर म्यानातून सहस्र तीक्ष्ण असिका बाहेर येत्या क्षणी, ही अवस्था होती. असिका म्हणजे तलवार. आणि आता अग्निरथात संधी बघुनी हस्ते स्त्रिया ओढिती, षंढांनो करिता कसे सहन हे लावून घ्या दादती. षंढांनो, इतके सगळे मोठमोठे लोक बसलेले असताना असं म्हणणं. टिळक म्हणाले, तरुण माणसा, इतरांना षंढ म्हणणं सोपं असतं, म्हणणाऱ्याच्या अंगात पौरुष असतं, तर रँट राहिला असता का. आणि मग एकदम डोक्यात प्रकाश पडला की आपण काहीतरी करायला पाहिजे. पण काहीतरी म्हणजे काय करायला पाहिजे, नेमकं काय करायला पाहिजे हे एकाएकी ठरवण्यात आलं. आणि मग काही झालं तरी रँडला उडवायचं. तोपर्यंत रँडच्यामुळे पुण्यामध्ये तर हल्लकल्लोळ हा माजलेलाच होता सगळीकडे त्याच्या आरक्षणच्यामुळे. मग आता रँड एवढी एकच गोष्ट ठरवल्यानंतर रँडच्या मागे राहायचं. रँडची गाडी कोणत्या रंगाची, त्याचा घोडा कोणत्या रंगाचा असतो, घोडा बदलला जातो का, गाडी धावत असताना गाडीच्या धावेचा आवाज कसा येत असतो, म्हणजे चाकांचा आवाज कसा येत असतो, ह्या सगळ्याचा एकीकडे अभ्यास करणं चालू केलं. दुसरीकडे रँडला 2-3 वेळा निरोप पाठवले. पण एका ठिकाणी रँड आला, तो रँडला मारायला काय फक्त चापेकर म्हणजे केवळ ब्राह्मण मंडळीच उत्सुक होती का, इतरही लोक तसेच होते रँडवरती चिडलेले. तसे भोसले, चव्हाण ही मंडळीसुद्धा रँडला मारायला उत्सुक होती. एका ठिकाणी रँडला बोलवलं आणि रँड आला
दोन्ही गट होते समोरासमोर, एकीकडे चापेकरांचा, दुसरीकडे भोसल्यांचा. पण भोसल्यांनी विचार केला चापेकर आधी मारतील, चापेकरांनी विचार केला भोसले आधी मारतील. ते पहिल्या ॲपमध्ये रँड येऊन निघूनही गेला, पण काही झालं नाही. मग विचार केला की आता आपण कोणाकरता थांबायचं नाही, काही झालं तरी रँडला आता आपण उडवायचं. इतकं सगळं ठरवलं. त्याकरताचा दिवस हा सगळा लक्षात घेण्यात आला की काय केलं म्हणजे. आणि मग सापडलं की 22 जून, कारण त्या दिवशी राणीच्या हिरक महोत्सवाचा एक मोठा कार्यक्रम गणेशखिंड रोडवरती गव्हर्नर हाऊसमध्ये, गणेशखिंडीचा रोड जिथे संपतो तिथे गव्हर्नर हाऊस, मोठा बंगला होता गव्हर्नरचा, तिथे होणार आहे. आणि त्या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी येणार आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी रँड येणार हे नक्की. मग अशा ठिकाणी रँडला आपण उडवूया. कोण मातब्बर मंडळी म्हणजे कोणाकोणाला आमंत्रण होतं? लोकमान्य टिळकांपासून अनेकांना आमंत्रण होतं तिथे. आणि लोकमान्य तिथे होते. घरात सकाळपासून बाहेर पडला वासुदेव, कारण त्याला कामगिरी होती रँडच्या गाडीच्या मागे राहायचं. कारण काय, गाडी चुकता कामा नये, भलतीच गाडी पकडली तर करा काय. म्हणून रँडच्या गाडीच्या मागे दिवसभर राहायचं आणि इशारा करायचा रँडची गाडी कोणती ते. म्हणून तो दिवसभर बाहेर होता. ह्या तिन्ही भावंडांची लग्न झालेली आहेत, लक्षात घ्या. दामोदर पंतांना 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. त्यांची अर्थात मुलगी आधीच गेली होती त्यामुळे मुलगा होता. बाळकृष्ण पंतांना एक मुलगा एक मुलगी आहे. आणि वासुदेवचं तर लग्न नुकतंच झालेलं होतं, काही काळच लोटला होता. म्हणजे लक्षात घ्या, काही जण असं सांगतात मला की त्या काळी काय त्यांना इतर कुठची मनोरंजनाची वगैरे साधनं नव्हती. ठीक आहे म्हटलं, मनोरंजनाची साधनं नव्हती. एक साधा भाग जर आपण लक्षात घेतला तर एखाद्या माणसाचं नुकतंच लग्न झालं आहे म्हटल्यानंतर त्याची मानसिकता कशी असेल, एवढंच सांगतो फक्त आपल्याला. मग काहीच कोणताही मोह नव्हता असं होतं का? हे सगळे मोह सोडून ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला कशा प्रकारचे हे लोक होते ह्याचं आश्चर्य वाटायला लागतं. आणि मग घरच्यांचा निरोप घेतला, दुपारी साधारणपणे घरातून बाहेर पडायचं हे ठरवलं. आदल्या दिवशी पुण्याच्या बाहुलीच्या हौदावरती राणीची एक चित्र काढलेली अशी एक प्रतिमा, त्याच्या गळ्यामध्ये असाच नवरत्नाचा हार असा डकवून टाकलेला होता यांनी. बाहुलीचा हौद पुण्याचा म्हणजे कुठची जागा माहिती आहे? आज ज्या ठिकाणी दगडूशेठ हलवाईचा गणपती आहे ना मंदिर, त्याच्या अगदी बगलेतली बाजूची जागा, तिथे बाहुलीचा हौद नावाचा हौद होता, त्याला म्हणायचे बाहुलीचा हौद. तेव्हा त्या ठिकाणी असं यांनी डकवलं आणि तिथून चतुशृंगीला गेले, देवीचं दर्शन घेतलं आणि परत देवीला स्वतःचीच रचलेली प्रार्थना, आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे, रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वर दे. अशा पद्धतीने रँडनी कशी अवस्था करून टाकलेली आहे आणि त्या रँडला आम्ही कसे मारायला जातो आहे हे सांगणारी ती प्रार्थना ही त्यांनी तिथे केली. आणि तिथून घरी आलेले शांतपणे झोपलेले दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदा वासुदेव बाहेर पडला आहे. दुपारी जेवणखाण आटपून हे बाहेर पडले. महादेव रानडेला सांगितलं होतं, तो यांचा मित्रच, 17-18 वर्षाचा तोही तरुण, त्याला सांगितलेलं होतं त्या गणेशखिंड रस्त्यावरती सामसूम असलेली ती जागा, तिथे पिला बंगला होता, ज्या ठिकाणी आता बँकिंग इन्स्टिट्यूट आहे. बँकांमधले सगळेच भाग हे तिथून तयार केले जातात, पेपर्स वगैरेपासून. आणि बँकांच्या ऑफिसर्सना प्रशिक्षण देण्याकरताचं सुद्धा स्थान तिथे आहे. ती बँकिंग इन्स्टिट्यूट तिथे आहे गणेशखिंड रोडवरती. तेव्हा त्या ठिकाणी पूर्वी तो पिला बंगला होता, तिथे हे थांबलेले. आणि तिथून दुपारी तिथे बसलेले असताना समोरून पाहिलं, तो संध्याकाळ साधारणपणे व्हायला लागलेली आणि त्यावेळेला समोरून एक गाडी गेली आणि त्या गाडीच्या पाठोपाठ बरोबर बटलरचा वेश केलेला म्हणजे हिंदुस्थानी नोकराचा वेश केलेला वासुदेव धावतोय. आणि वासुदेवनी खूण केली साहेबाची गाडी म्हणून. त्याला त्यांनी तिथूनच हात केला, कारण गाडी निघेपर्यंत त्या गाडीच्या मागे राहायचं आहे त्याला. आणि मग तो तिथून गेला. मग लोकमान्य जाताना दिसले, अनेक लोक त्या गव्हर्नर हाऊसच्या पार्टीमध्ये जाताना दिसले. आणि रात्री पार्टी रंगात आली. पुण्यात अनेक रिकामटेकडे लोक पण जमलेले होते वेगवेगळ्या टेकड्यांवरती. आणि त्या टेकड्यांवरती काही जणांनी उगाचच शेकोट्या पण लावलेल्या होत्या. जून महिना असूनसुद्धा पावसाने कृपा केली होती, त्यामुळे पाऊस पडत नव्हता. आणि असं सगळं केल्यानंतर तिथून गव्हर्नर हाऊसमधून जे साहेबांनी केलेलं दारूकाम होतं ते बघायला, दारूकाम म्हणजे उडवण्याची दारू, घ्यायची नव्हे, तर ते दारूकाम बघायला मिळत होतं. ते दारूकाम वगैरे बघणारे हे सगळे रिकामटेकडे बसलेले. आणि जसजसं दिवस रात्र आणखीन चढायला लागली तसतसे सगळे लोक गेले. त्यांच्या त्या सगळ्या ज्या लावलेल्या शेकोट्या होत्या त्यासुद्धा विझायला लागलेल्या अशी अवस्था. जवळपास मध्यरात्रीकडे जायला लागलेलं होतं, जायला लागलेली रात्र होती.
सगळेजण हळूहळू तिथून निघून गेलेले होते. मोठमोठे मातब्बर हिंदुस्थानी नेते तर कधीच निघून गेलेले होते. त्याच्यानंतर साहेब लोकांची जी काही पार्टी चाललेली असेल ती, तिथे रँड सांगत होता की मला एक दोघा जणांनी म्हणे अकारण अशा प्रकारच्या मृत्यूच्या धमक्या दिलेल्या होत्या, बघा मी आहे कसा ते. हे लोक नुसतं बोलतात, करत काही नसतात वगैरे, अशा त्याची फुशारकी मारणं चाललेलं होतं. आणि हे सगळं होता होता हळूहळू युरोपियन लोकंसुद्धा निघायला लागले. तोपर्यंत त्या गणेशखिंड रस्त्यामध्ये एकदम अंधार, नीरव शांतता अशा प्रकारची पसरलेली. क्वचित कुठेतरी रातकिड्यांची केर केर ऐकू येत होती. मध्ये एखादा करत बेडकाचा आवाज क्वचित आला तरी येत होता. आणि इतक्यात काहीतरी घुंगरांचा आवाज आला म्हणून डोळे ताणून ताणून बघायला सुरुवात केली. तो घोड्यांच्या गळ्यातले घुंगरू जे वाजत होते आणि त्याच्या पुढे लावलेल्या त्यावेळचे 2 बत्त्या, लालटेन त्या घोड्याच्या बग्गीच्या पुढे लावल्या जायच्या. तर त्या उजेडात एक दिसली, पण ही नसणार म्हणून ती सोडून दिली, कारण त्याच्या पाठीमागे कोणी दिसत नाही आहे, आलेलं कोणी दिसत नाही आहे, त्यामुळे ती सोडून दिली. आणि मग त्याच्या पुढे बघायला लागले. तो परत आवाज, गाडीचा खडखडाट ऐकू यायला लागला, तो घुंगरांचा खळखळाट ऐकू यायला लागला. आणि एकदम लांबून कुठून तरी आवाज ऐकू आला, गोंद्या आला रे. आणि गोंद्या आला रे असं म्हटल्याबरोबर एकदम सचेत झाले. चटकन बाळकृष्ण पंतांनी पुढे उडी मारली, समोरून येणारी गाडी पाहिली आणि त्या गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या पायदानावरती ते चढले. गाडीच्या टपाच्या मागच्या बाजूला असलेली जी खिडकी होती त्या खिडकीमधून सरळ पिस्तूल आत घातलं. आतमध्ये बसलेल्या माणसाच्या डोक्यावरती ते रोखलं आणि फक्त एकच धाडकन बार. तो माणूस जेमतेम बोलू शकला, आय एम शॉट असं म्हणेपर्यंत तो आपल्या बायकोच्या अंगावरती कलंडला. आणि त्या मडमेला कळत नाही, त्या मडमेला ती सांगायला लागली, त्या घोड्या चालकाला त्याला सांगायला लागली स्टॉप स्टॉप करून. त्याला वाटलं बाई म्हणते अजून जोरात अजून जोरात. त्याने अजून जोरात ती बग्गी दौडवायला सुरुवात केली. बाळकृष्ण पंत परत आले आणि दामोदर पंतांनी त्याच्या खांद्यावरती हात मारेपर्यंत मागून आवाज आला, गोंद्या आला रे. आणि मग एकदम कळलं की तो जो मारला गेला तो आपला गोंद्या नव्हे, आपला गोंद्या आता येतोय तो. आणि मग दामोदर पंत पुढे झाले आणि त्यांनी पाहिलं ती येणारी जी बग्गी दिसत होती त्या बग्गीच्या पाठीमागे काळेच कपडे घातलेले, पण त्या अंधारात सुद्धा थोडीशी कपड्यांची सळसळ जाणवणारे वासुदेवराव पुढे आले आणि सांगायला लागले, अण्णा गोंद्या, अण्णा गोंद्या. त्यांना एका बाजूने हाताने बाजूला केलं आणि मग झटक्यात मागच्या बाजूला चढले आणि त्या टपातून आतमध्ये हात घातला. आतमध्ये बसलेला माणूस अंमळसा उंच होता. त्याच्या पाठीवरती पिस्तूल रोखलं आणि धाड धाड करून 2 गोळ्या झाडल्या. खाली उतरले आणि खाली उतरल्यानंतर लांबवर उभ्या असलेल्या साठ्यांना त्यांनी खूण केली. खंडेराव साठ्यांनी लगेच आपली सायकल वळवली आणि पुण्याच्या दिशेने सोडली. आणि गायकवाडवाड्याच्या खाली आल्यानंतर त्यांनी जोरात हाक मारली, बळवंतराव. वरची खिडकी उघडली गेली. एक डोकं बाहेर आलं. गणेशखिंडीतला गणपती पावला बरं का. बरं ठीक आहे, आता नीट काळजी घ्या. एवढं म्हणून खिडकी बंद झाली आणि लोकमान्यांनी आपलं तोंड आतमध्ये घेतलं. रात्री हे घरी आले, काही झालं नाही अशा थाटात सगळेजण झोपलेले आहेत. सकाळ झाल्याबरोबर त्यांचा जो हरबा पंडित होता तो हरबा पंडिताला बाहेरून धापा टाकत टाकत आला. अरे पाहिलं का काय झालं ते. तर म्हणाले काय झालं. कोणीतरी पोरांनी म्हणे साहेबाला उडवला म्हणे. काय सांगतोयस म्हणे, बघू काय ते. आणि मग पाहिलं तो एक साहेब तर तिथल्या तिथे मेला होता, ज्याचं नाव होता आयरस्ट. तो आयरस्ट मेला होता आणि दुसरा रँड साहेब जखमी होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवलेला आहे, पण प्राणांतिक जखमा आहेत, त्याच्यावरती उपचार चालू आहेत वगैरे वगैरे. सगळं यांनी वाचलं आणि मग यांनी अरे कुणी केलं, पकडले जायला पाहिजेत तर म्हणाला. तो म्हणाला हो कोणी केलं ते नेमकं माहिती नाही. आता यातला गोंद्या आला रे हा शब्द का होता तो लक्षात घ्या की गोविंदा लोंढे हे चापेकरांच्या मामाचं नाव आणि त्याचा वाडा जवळच होता. आणि तो नेहमी हे सगळेजण मामा एकटाच राहायचा तिथे, त्यामुळे सगळे यांचे मित्रमंडळी तिथे बसायची आणि सगळेजण कसं काय करायचं, कशी शस्त्र आणायची, काय करायचं हे बोलायचे. हा पण येऊन बोलायचा त्यावेळेस जोर जोरात सांगायचा, अरे आपल्याला शस्त्र मिळाली तर साहेबाला असा आपण काढून टाकू ना बाहेर की मी आहे तुमच्या पाठीची, काय काळजी करू नका. एक दिवस यांनी खरंच शस्त्र पाहिली समोर आणि बंदूक म्हणून हे सगळं काय आहे. तर म्हणाले आधीच तू बोलला होतास म्हणून तर हे जमा करू दे. म्हणलं मला वाटलं नाही तुम्ही हे खरं आणणारच, हे सगळं घेऊन जा म्हणालं. घरी जाऊन ताईला नाव सांगितलं हे सगळं घेऊन जा. तेव्हापासून त्यांच्या लक्षात आलं आपला मामा काय आहे ते. आणि मग हे सगळं त्यांनी बांधून ठेवलं आणि मग तेव्हापासून जमायचे मामाच्याच वाड्यात, पण दिंडी दरवाजापाशी एक जण उभा राहायचा आणि तो लक्ष ठेवायचा आजूबाजूनी कुठून मामा येतोय असं दिसतंय का. तोपर्यंत ह्या मित्रांच्या आतमध्ये सगळं यांची खलबतच चालायची. आणि मामा येताना दिसला की तो दिंडी दरवाजातून आत तोंड काढायचा आणि म्हणायचा गोंद्या आला रे.
की सगळेजण सगळं आटपून बसायचे. म्हणून तो गोंद्या आला रे, हा शब्द आलाय तो गोविंदराव लोंढेवर. आणि मग इथे सरकारने मजबूत इनाम लावलं, 20,000चं इनाम लावलं. आणि 20,000चं इनाम लावून शिवाय मुंबईहून स्पेशल आरक्षींची एक टीम बोलवली, ज्याच्यामध्ये ब्रुईन साहेब येणार होते. ब्रुईन साहेबासकट आरक्षीची टीम मुंबईहून निघाली आणि पुण्याला येऊन उतरली. ज्या गाडीतून ते उतरले त्याच गाडीतून चापेकर पुण्याहून निघाले आणि मुंबईला रात्री वडिलांच्या मागे उभे, ये सद्गुरुराया कीर्तनी. जणू काही आदला दिवस यांच्या कॅलेंडरमध्ये उगवलाच नव्हता. अशा थाटात वडिलांना कीर्तनाची साथ देण्याकरता म्हणून हे तिथे उभे. आणि मग तेव्हापासून आणखीन हरिभाऊंची कीर्तनं ही मुंबईमधली चालूच, यांची साथ चालू. जंग जंग पछाडलं ब्रुईंनी. लॅम्बसारखा पोलीस अधिकारी टिळकांच्याकडे गेला आणि टिळकांना म्हणाला की अशा पद्धतीने होणं हे पुण्याला लांछन आहे असं तुम्हाला वाटत नाही का? टिळक म्हणाले मला मुळीच तसं काही वाटत नाही. ज्या वेळेला कोणत्याही अत्याचाराचा अतिरेक होतो ना त्यावेळेला असं काहीतरी उद्रेक होणं हे स्वाभाविक असतं. तेव्हा तो म्हणतो याचा अर्थ तुम्हाला काहीतरी माहिती असणार. मग तुम्हाला जर माहिती असलं तर त्याची एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही सरकारला माहिती द्यायला पाहिजेत. टिळक म्हणाले तुमच्या गुप्तहेर खात्याने माझी नेमणूक केली आहे का? मला माहिती असलं तरी पण मी माहिती देणार नाही म्हणाले, एवढं लक्षात ठेवा. आणि इथे ब्रुईन साहेबांनी सगळीकडे जंग जंग पछाडूनही त्याला काहीही लाभ. एकदा गंमत म्हणून श्रीधर नातू, काय असतं राजकारणामध्ये सुद्धा जबाबदार नेत्यांनी जबाबदारीनीच बोलायचं असतं. गंमत म्हणून बोलले पोलिसांच्याकडे की काही ब्राह्मणाची पोरं म्हणत होती खरी रँडला उडवायचं म्हणून. त्या दिवसा आणि तालमीतली म्हटल्यानंतर तालमीमध्ये जेवढी ब्राह्मणाची मुलं जात होती तेवढ्या सगळ्यांना पकडलं आणि मजबूत मारलंय. म्हणजे इतकं मारलंय की पुढच्या काळामध्ये त्यानंतर काही दिवसातच सावरकर आले होते पुण्यामध्ये शिक्षण घेण्याकरता म्हणून. त्यावेळेला सावरकर मोठ्या अनिल लोकांना विचारायचे की चापेकर माहिती आहेत का म्हणून. तर कित्येकांच्याकडून कटूच उत्तरं मिळाली त्यांना की त्या चापेकराचं कसलं कौतुक सांगतोय आम्हाला पुणेकरांना काही चापेकराचं कौतुक, कारण मार खाल्लाय त्यापोटी ते लोकांचे बोल आहेत हे सुद्धा लक्षात घ्यायला लागतं आपल्याला. आणि मग असं होता सगळीकडून जंग जंग पछाडता काही मिळेना. 20,000च्या बक्षिसाला एकदा ब्रुईन साहेबाकडे एक चिठ्ठी आली भायखळा कारागृहामधून की रँड साहेबाला कोणी मारलं ते मी सांगू शकेन, पण ते 20,000चं इनाम जर मला मिळणार असेल तर. ब्रुईन साहेब म्हणाला मिळणारच. त्यांनी चौकशी केली की हे कोणाचं आहे. पत्राच्या खाली सही होती गणेश द्रविड. आता हा गणेश द्रविड आत का होता तर हे बालक इतकं कलाकार होतं ना की तो कर्नल हंपरेच्या खात्यामध्ये नोकरीला होता. आणि यांनी एक दिवस काय वाटलं कोणास ठाऊक, हंपरे साहेब कधी बँकेतून त्यांच्या खात्याला पगार जमा व्हायचा त्यांचा पण कधी काढत नाहीत हे यांनी पाहिलेलं होतं. ब्रिटिशांना काय खर्च होता ना या देशातल्या लोकांच्या पैशांनी खायचं होतं त्यांना, त्यामुळे यांचा अख्खा पगार सुरक्षितच राहायचा. यांनी काय केलं, त्यांनी एक दिवस ऑफिसमध्ये कार्यालयीन चुकीमुळे त्याचा पगार 10 रुपये कमी केला होता हंपरेनी. तर यांनी हंपरेच्याच सह्या केल्या खोट्या आणि त्याचे पैसे काढून घेतले बँकेमधले. हंपरे जेव्हा बँकेत गेला तेव्हा कळलं आणि मग ते सगळं पाहिल्यानंतर त्या खोट्या सह्या उघडकीला आलं आणि म्हणून हे बालक गणेश द्रविड हे आतमध्ये होतं. तिथे सुद्धा त्यांनी तसंच केलं होतं, कारण त्याचा चेहरा, काही जणांचे चेहरे बघा इतके साधे असतात ना की ते डांबरटे तसं वाटतच नाही. खालमुंडी पाताळजुंडी वगैरे अशा ज्या काही आपल्याकडे म्हणी आहेत ना, अतिशय निरागस चेहरा असतो. त्या निरागस चेहऱ्याने ते कधी कोणाच्या कशा खोड्या काढतील ना ते सांगताही येत नाही आणि खोड्या काढून परत आपले निरागसच बसून राहतात. तसं हा आत आलेला बघून तुरुंगाधिकाऱ्यांनी सांगितलं, म्हणाला अरे तू म्हणाला तुझा चेहराच सांगतोयस तू निरपराध आहेस. होय साहेब म्हणाला, काय करणार शेवटी नियती म्हणाला, तिचे भोग काही सुटत नाही. नाही असं नाही म्हणाला, असं आहे म्हणाले शेवटी भगवान के घर में देर होती है लेकिन अंधेर नहीं हो. हां वो भी ठीक आहे म्हणाला, तसं नाही म्हणाला, माझी नक्की खात्री की तू एक ना एक दिवस सुटशील. बघूया म्हणाला, नाहीतर आपल्याला दिलेली शिक्षा तर काय भोगायचीच आहे. असे करून अगदी सचोटीने काम करायचा. त्याला बिचाराला असं वाटलं की खरंच ह्याला चुकूनच गुदरलं आहे सगळं. आणि मग एक दिवस त्या तुरुंगाधिकाऱ्याच्या नावाने चिठ्ठी आली बाहेरून आणि ती मुंबईच्या रेसिडेंटची होती की तुमच्या तुरुंगामध्ये हे अमुक गणेश द्रविड आणखी 1-2 नावं ह्या तिघांना चुकीनी शिक्षा झाल्यामुळे तुमच्या तुरुंगात टाकण्यात आलेलं आहे, तेव्हा त्यांची तातडीने मुक्तता करण्यात यावी म्हणून.
ह्यांनी दाखवलं त्याला बोलवून. बघ म्हणाला, मी तुला बोललो होतो ना. ह्यांनी ते पत्र पाहिलं. बाप रे म्हणाला, हे असं पण होऊ शकतं. साहेब म्हणाला, थँक्यू म्हणाला, तुमच्यामुळे मी आज बाहेर पडू शकतो. आणि हा बाहेर गेला आणि तिसऱ्याच दिवशी तो रेसिडेंट आला तुरुंगाचं चेकिंग करायला. तेव्हा त्या तुरुंगाधिकाऱ्याने त्याला दाखवलं. तो म्हणाला, पहिली गोष्ट म्हणजे कोर्टाच्या अखत्यारीतली गोष्ट आहे की ज्याला शिक्षा दिली आहे त्याची सुटका करायची की नाही हे कोर्ट ठरवणार ना. म्हणाला, मी कोण ठरवणार, त्यामुळे हे पत्र मी पाठवलेलं नाही आहे. म्हणाला, मग खालची सही तीही माझी नाही म्हणाला. आता खोटी सही करणारा कोण होता, त्याला पकडा म्हणाले परत. गणेश द्रविड, कारण तो खोट्या सहीमुळेच पकडला गेला होता. त्याप्रमाणे परत त्याला पकडलं आणि मग त्यांनी मान्य केलं. इतकं हा कलाकार होता. परत आता शिक्षा भोगतोय. त्यामुळे ब्रुईन साहेब हे सगळं वाचूनच गेला होता. त्यांनी त्याला विचारलं. तो म्हणाला, मला ती सगळी बक्षिसाची रक्कम. हो म्हणाला, तुलाच मिळेल. नाही एवढं तर नाही म्हणाला, माझी पुढची शिक्षा माफ जर होणार असेल. ब्रुईन म्हणाला, ते मी नाही सांगू. बरं मग राहू दे साहेब, अच्छा तुम्ही या असं म्हणून लगेच वळलाच. तो ब्रुईन म्हणाला, ए बाबा थांब, कारण मिळत नाही आहे, 3 महिने झाले कोण मिळत नाही आहे. ब्रुईन म्हणाला, थांब, मी करतो व्यवस्था तुझी शिक्षा माफ होण्याची. हां म्हणाला, तिसरी पण एक छोटीशी अट आहे. तो म्हणाला, आता काय आणखीन. नाही म्हणाला, मी ज्या पदावर होतो नोकरीला त्या पदावर परत नोकरी मिळावी. तो म्हणाला, तेही माझ्या हातात नाही. मग राहू दे ना साहेब, कशाला उगाच तुम्ही काय करता. बरं बाबा, तेही करतो, आता सांग. म्हणाला, मला पुण्याला घेऊन चला. त्याला पुण्याला आणण्यात आलं. मग पुण्याला त्यांनी आपल्या धाकट्या भावाला बोलवलं, निळकंठ द्रविडला. आणि दोघं द्रविड बंधूंनी एकमेकाशी बोलून त्यांनी सांगितलं की हे काम फक्त आणि फक्त चापेकर यांच्याशिवाय कोणी करू शकत नाही. चापेकर त्यावेळेला होते मुंबईमध्ये. ब्रुईन साहेबांनी लगेच आपली माणसं पाठवली आणि दामोदर चापेकरांना व्यवस्थितपणे त्यांनी आणलं. फरासखान्यामध्ये उत्तम बडदास्त ठेवली. कारण पाहिलं बोलता बोलता की हा माणूस, तर त्याला कळलं की हा माणूस खरंच भोळा आहे. ह्याच्या मनात छक्केपंजे काहीच नाहीत. हा खऱ्या अर्थाने मग कीर्तनकाराचा शोभावा अशाच पद्धतीचा आहे. त्यांना पैसे द्यायचा रोज तो, देवदर्शन करून या आणि तिथे दक्षिणा वगैरे ठेवा, असं ब्रुईन साहेब स्वतःच सांगायचा. एवढं करूनही हा काही सांगत नाही आहे म्हटल्यानंतर मग टिळकांना त्यावेळेला अटक झालेली होती. तीच कविता प्रकाशित केल्याबद्दल, ती जी शिवाजीचे उद्गार, त्या कवितेचं नाव होतं. होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी, म्यानातून सहस्र तीक्ष्ण असिका बाहेर ये त्या क्षणी. ती कविता ती अजूनही आपल्याला केसरीचं लोकमान्य, समग्र लोकमान्य जे खंड केसरीने प्रकाशित केले त्यातल्या 5व्या खंडात ही कविता सगळ्यात शेवटच्या पानावर आहे. आणि आजही त्याच्या खाली कवीचं नाव निशाणी भवानी तलवारे. ती तशीच प्रकाशित झाली होती. आणि म्हणून सरकारने विचारलं होतं की निशाणी भवानी तलवार म्हणजे कोणते सांगा. त्याला टिळकांनी नकार दिला होता. टिळकांनी सांगितलं की पत्रकारितेच्या दृष्टीने हे नाव गोपनीय असतं, तर ते मी उघड करणार नाही. म्हणून टिळकांना पकडलं होतं. शिवाजीवरची एक कविता टिळकाने प्रकाशित केली म्हणून त्याला पकडलेलं होतं. अशा प्रकारचे हिणकस व्हॉट्सअप आणि फेसबुक युनिव्हर्सिटीमध्ये फिरणाऱ्या गोष्टी असतात. म्हणून मुद्दाम सांगितली. ही हिणकस होती, शिवाजी महाराजांचा गौरव सांगणारी, पण पकडलं होतं ते पत्रकारितेतील गोपनीयता या खाली. आणि टिळकांना पकडल्यानंतर मग ब्रुईन साहेबांनी आता सांगायला सुरुवात केली दामोदर पंतांना की बघ, तुझ्यामुळे टिळकांना आता शिक्षा होणार आहे. तू मोठा म्हणतोस ना त्यांना, आणि तुझ्यामुळे आता जे काही होईल ते बघ, ते पाप तुझ्याच डोक्यावर येणार. असं म्हटल्यानंतर मग यांनी आत्मचरित्र लिहिलं. छोटेखाने आत्मचरित्र आहे बरं का चापेकरांचं. आणि चापेकरांच्या आत्मचरित्रामध्ये टिळकांवर टीका केलेली आहे. म्हणजे पंचहूद कमिशनच्या वेळेला याने जर प्रायश्चित्त घेतलं असतं आणि मिशा भादरल्या असत्या तर याचे पूर्वज काय नरकात गेले असते काय, अशी एकेरी भाषा वापरली. त्यावरून सुद्धा आपल्याकडे काही जण खोटं पसरवतात. पण ती का वापरली आहे, कोणत्या कारणासाठी वापरली आहे, त्यामागे विचार काय असेल, हे सगळं इतिहासाला लक्षात घ्यायला लागतं. तर हे कारण त्याचं ते आहे की लोकमान्यांच्याबद्दल त्यांचा आणि आपला काही संबंधच नाही असं दाखवून देण्याचा हा एक प्रकार, एकेरी भाषा वापरणं. म्हणजे लोकमान्यांना शिक्षा होणार नाही असं या माणसाला, मी किती बोळा होता ते लक्षात येतं ह्याच्यावरून. नाहीतर मग पुढच्या काळामध्ये टिळकांच्याकडे जाऊन त्यांनी असं सांगितलंच नसतं, त्यांचा सल्लाच विचारला नसता. आणि टिळकांनी जो सल्ला दिला तो त्यांनी अंमलात आणलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे हे टिळकांचे विरोधक कधीही नव्हते. फक्त यांनी यांच्या डोक्यांनी जे आलं ते करायचा प्रयत्न केला. मग ब्रुईन साहेबाला सांगून टाकलं की हे रँड आणि आयसला मीच मारलं, मी आणि माझा धाकटा भाऊ बाळकृष्ण, आम्ही दोघांनी मिळून हे कृत्य केलं. भावाचंही नाव सांगून टाकलं. मी सगळं स्वतःच्या डोक्यावर घेतलं असं नाही. सांगितलं आम्ही रामलक्ष्मणाप्रमाणे जोडी आहोत, त्यामुळे त्याचंही नाव मी उघडपणे सांगितलं तर त्याला काहीही वाटणार नाही.
माझ्याबरोबर तोही शिक्षा भोगायला तयार असेल. दामोदर पंतांना आता रितसर अटक झाली. त्यांचे दोन्ही भाऊ बेपत्ता झाले. बेपत्ता होऊन ते पार कर्नाटकापर्यंत जाऊन पोचले. त्याच्यामध्ये खापर्ड्यांना एक चिठ्ठी दिली होती टिळकांनी, ती घेऊन खापर्ड्यांकडे गेले आधी विदर्भामध्ये. खापर्ड्यांनी ती चिठ्ठी वाचली की 2 मेंढ्या पाठवित आहे, त्यांची व्यवस्थितपणे काय व्यवस्था करता येते ते बघावे. लोकमान्यांची चिठ्ठी आहे ती. खापर्ड्यांनी बरं म्हटलं आणि मग खापर्ड्यांनी यांची निजामशाहीमध्ये सोय लावली. ज्या गावामध्ये हे राहत होते त्या गावाचं नाव पण काय होतं माहिती आहे? अनागोंदी. त्या अनागोंदीमध्ये हे राहत होते. आणि आता दामोदर हरी चापेकरांना वरती व्यवस्थितपणे खटला भरण्यात आला. त्यात चापेकरांनी स्वतःच सगळं सांगून टाकलं. त्यात त्यांनी त्या सगळे शस्त्रास्त्र जी लपवली होती आणि विहिरीमध्ये टाकलेली होती, विहीर खालची, कारण त्याच्या त्या गुणीवरतीच DHC ही अक्षरं होती, आद्याक्षरं, दामोदर हरी चापेकर. ते सगळं समोर ठेवण्यात आलं. आणि हे सगळं समोर ठेवल्यानंतर मग सेशन्समध्ये जेव्हा गेलं त्यावेळेला ते टिळकांकडे गेले. टिळक म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितलं आहे सगळं कबूल करायला? तुमच्यावर ज्यांनी आरोप ठेवलेत त्यांची जबाबदारी आहे की तुमच्यावरचे आरोप सिद्ध करणं, तुमची नाही आहे. तेव्हा यापुढे काही बोलू नका. बरं म्हणाले. मग यांना विचारलं तर यांनी सांगितलं की मी फरासखान्यामध्ये होतो तेव्हा पोलिसांनी मला खूप मारहाण केली, सबब उजवा कान दुखावला, आणि मग त्यांनी जिथे सह्या कर म्हणून मला सांगितलं तिथे मी सह्या केल्या. त्यांनी मला सांगितलं की ते रँड साहेबाच्या खुन्यांना पकडण्याचं जे बक्षीस आहे त्यातले 10,000 तुला देव होतो आणि तुझ्या बायकोच्या नावाने एक शंकराचं मंदिर पण बांधवतो. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. हे ब्रुईन साहेबांनी सांगितलं होतं त्यांना आमिष दाखवायला म्हणून. त्यामुळे त्यांनी सांगितलं तिथे इथे मी सह्या केल्या, मला काहीच कळत नाही, माझा पायही खूप दुखावला आहे, त्यामुळे मला उभंही धड राहता येत नाही. त्यातून ते काहीतरी DHC या नावाचं त्यांनी दामोदर हरी चापेकर सांगितलं. तर मला कळतच नाही आहे की ही अक्षरं मी माझ्या नावाची कशाला लिहीन, कारण आमची होती पण ती देशहितेच्छू कंपनी होती. DHC देशहितेच्छू कंपनी, तर ती आमची होती. तर ही नावं कुठून आली वगैरे मला काही कळत नाही. अर्थात काहीही सिद्ध होण्यासारखं नसलं तरी त्यांनी आधी जे सांगितलं होतं ते सगळं जाणीवपूर्वक ग्राह्य मानण्यात आलं. खरं म्हणजे कायद्यानुसार सिद्ध व्हावं लागतं, पण तसं न करता, कारण न्यायाधीशाचं नावच होतं क्रो असल्यामुळे तो चोच मारणारच. त्यामुळे त्यांनी त्यांना मरेपर्यंत फाशी ही शिक्षा ठोठावली. 18 एप्रिल येरवड्यामध्येच चापेकरांना उठवायला लागलं. नाही तर उद्या आपल्याला फाशी होणार आहे म्हटल्यानंतर माणसाला झोप तरी लागेल का? सकाळी उठवल्यानंतर तो न्यायला जो गायडर आला होता त्या गायडरला त्यांनी सांगितलं, त्यांनी विचारलं झोप बीप? तर म्हणाले उत्तम, उद्या जायचं आहे असा मी कालच विचार केला होता, म्हणून मी आदल्या दिवशी मस्तपैकी उपास केलेला होता, आता फक्त भगवंताचं चिंतन आहे. बरं बरं म्हणालं, तुला शेवटचं काही सांगायचं आहे का? तर म्हणाले शेवटचं आता तुला का सांगू, नाही का, तिथे जाणारच आहे ना, तिथे सांगेन ना मी. नाही तसं नाही, तुझ्या भावाला काही निरोप वगैरे तुला काही सांगायचं असलं तो कुठे भेटेल तुम्हाला? मी ह्यांना पकडायला गेला तो शब्दात, हेच त्याला विचारतायत की तुम्हाला तू कुठे सापडेल? फारच बोलतोयस म्हणाला, तू आत्ता फाशी जाणार. आणि म्हणाला काय करणार? तुम्ही मला किती वाजता सांगितलं होतं? 6 वाजता न्यायला येणार, आलात कधी तुम्ही? 6:15 उलटून गेल्यानंतर आलात. म्हणून त्याचीच आणखीन हजेरी घेतली आणि मग फाशीच्या तख्तावरती शांतपणे स्वतः उभे राहिले. आणि तितक्याच धीरोदात्तपणे, पण लोकमान्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की माझी शेवटची इच्छा ही आहे की तुमची नियमित पठणातली असलेली गीता मला हवी आहे. आणि लोकमान्यांनी दिली आहे ती, हे लक्षात घ्या. ती गीता मागे हात बांधलेले असताना मागे ती गीता त्यांच्या हातात धरलेली, नंतर सोडून गेला, खूप त्रास पडला. आणि माझ्या हाताला अहिंदूचा स्पर्श होऊ नये, लोकमान्यांनी त्यांचा भाचा जो होता विद्वांस त्यांच्या कर्वे त्यांचे सगळे अंत्यसंस्कार करण्याची व्यवस्था केली. आणि अशा रीतीने शांतपणे एक पर्व 18 एप्रिल 1898 संपलं. आपला अण्णा फासावरती चढला आहे असं म्हटल्यानंतर हे दोन्ही भाऊ परत आले. परत येता क्षणी पहिल्यांदा बाळकृष्ण पंतांना अटक झाली आणि वासुदेवरावांना रोजच्या रोज हजेरी लावून असं सांगण्यात आलेलं होतं. त्याप्रमाणे ते रोजच्या रोज हजेरी लावत होते. ते आणि महादेव रानडे त्यांचं हजेरी लावणं चालू. द्रविडांनी फितुरी केली हे कुठेतरी डोक्यात होतं. आता द्रविडाला ठेवायचं नाही असं म्हणून त्यांनी द्रविडाला उडवायचं ठरवलं. आणि मग एक दिवस रात्री दोघंही जण, महादेव रानडे आणि वासुदेव चापेकर, हे पंजाबी मुसलमानासारखा वेश करून गेले आणि
त्या द्रविडच्या वाड्याच्या खाली उभे राहिले आणि द्रविडाला हाक मारून सांगितलं की वो गणेश है क्या घर पे? गणेशनीच वरून आवाज दिला, हाँ हूँ, क्यों? वो ब्रुइन साहब बुलाता है. तो म्हणाला काय को? मालूम नहीं. अच्छा ठीक है, कल आता है ऐसा बोल. हाँ कुछ 10,000 का बोल रहा था, पैसा अभी आता है. कारण त्याला 10,000 दिले होते आणि 10,000 न दिल्याची रड त्यांनी जाहीरपणे काढली होती. टाइम्स ऑफ इंडियामध्ये पत्र लिहिलं होतं द्रविडनी की मला 10,000च दिले सरकारने, उरलेले 10,000 अजून द्यायचे आहेत. म्हणजे 10,000 दिले कशाबद्दल? फितुरीबद्दल. हे जाहीरपणे स्वतःच सांगतोय. आणि मग भाई को भी ले आना. हां ठीक आहे. निळकंठ आणि गणेश दोघंही जण तयार होऊन खाली उतरले. हे दोघंही त्यांच्याबरोबर पाठोपाठ चालायला लागले. पुण्यामध्ये 9 वाजता तोफ उडायची. तोफेच्या आवाजावरती पुणेकर घड्याळ लावायचे. आता यांच्या हाताला वगैरे काही घड्याळ नाही, फक्त अंदाजाने तोफ कधी उडेल त्याच वेळेला आपले पिस्तुलातली गोळी उडायला पाहिजे. त्यामुळे अशा अंदाजाने त्या पुणे विद्यार्थी गृहाकडे चालत होते. द्रविडांचा जो वाडा आहे तो खुन्या मुरलीधराच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे. खुन्या मुरलीधराला द्रविडांना मारलं म्हणून खुन्या मुरलीधर असं नाव पडलेलं नाही. अनेक जणांना तो एक गैरसमज आहे अनेक जणांच्या डोक्यात. तिथे युद्ध झालेलं होतं त्यामुळे त्याला पडलेलं नाव आहे खुन्या मुरलीधर आहे. तर हे निघाले आणि दोघं पुढे होते. हे दोघं पाठोपाठ अंदाज घेत आहेत फक्त. आणि म्युन्सिपाल्टीचा एक दिवा पार झाला, दुसरा दिवा पार झाला, तिसरा दिवा पार होण्याच्या वेळेला अंदाजाने 9 वाजले असतील असं म्हणून दोघांनी एकमेकाकडे पाहिलं. खाटकन पिस्तुलं काढली आणि फक्त एकच गोळी झाडली. ठो करून एकदम आवाज आला. पाठोपाठ हे द्रविड मंडळी ओरडली मेलो मेलो म्हणून आणि पुण्यातली तोफ उडली. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. आजूबाजूला राहणारे विचार करायला लागले, आज तोफ 2दा का उडली? आणि आपापल्या घरी आले आणि झोपले. द्रविड बंधू तिथल्या तिथे मेलेत दोघंही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रुइन साहेबांनी विचारलं काल का आला नव्हता? याने सांगितलं ताप आला होता म्हणून. बरं बरं म्हणाला. आणि मग तिथेच उभा असलेला रामा पांडू जगताप नावाचा हवालदार होता. तो हवालदार म्हणाला, त्या द्रविडाला मारलं त्यांच्या ते काय तुमच्यापैकी का काय कोणाशी बोलतोयस तू? म्हणाला. तो रामा पांडू म्हणाला, चापेकर तेवढे साले एक जात हरामखोर आहेत. असं म्हटल्यानंतर चापेकरांना हरामखोर म्हणतोस काय? वासुदेवरावांनी तिथेच पिस्तूल काढलं आणि रामा पांडूवरती झाडलं. रामा पांडूचं नशीब त्याच्या डोक्यावरून गेली गोळी. त्याबरोबर ब्रुइन साहेबनी उडी मारली आणि वासुदेवला खाली दाबून धरला. तो वासुदेव म्हणाला, होय होय मीच गणेशला गोळ्या घातल्या काल, आणि त्याला शिक्षा केली. तोपर्यंत दुसऱ्या खोलीमध्ये बसलेला महादेव रानडे ओरडला, आणि मी निळकंठला मारला. झालं, दोघांनी स्वीकृतीच दिली. त्या सगळ्यांना पकडून सगळ्यांच्यावरती अभियोग चालवण्यात आला आणि त्या अभियोगामध्ये मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. आणि ही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर घरामध्ये आता उरल्यात फक्त 3 स्त्रिया. आईवडील, त्यातली आई तर लगेच गेली, वडील काही काळ तरी होते. आई दामोदरपंत गेल्यानंतर आई लवकरच गेली. वडील काही काळ तरी होते. आता ह्या ज्या स्त्रिया आहेत ह्यातल्या एकीचे तर गेलेच आहेत, दुसऱ्या दोघींचे जाणार. 8 मे, 10 मे आणि 12 मे 1899 सगळ्यात पहिल्यांदा वासुदेव हरी चापेकरांना फासाच्या तख्तावरती नेण्यात आलं. त्यांच्या पाठोपाठ 2च दिवसांनी महादेव रानड्यांना नेण्यात आलं आणि नंतर 2 दिवसांनी बाळकृष्ण हरी चापेकरांना फाशी देण्यात आलं. तिघंही फासावरती गेले. घरात उरल्या आता फक्त 3 विधवा आणि 3 लहान मुलं. ही अवस्था पुढच्या काळामध्ये भारतीय लोकांनी त्यांना विचारलंही नाही, किंबहुना त्यांच्यापासून दूर राहण्याचाच प्रयत्न केला. ही आपल्याकडची अवस्था. परकीय सरकारची ही भीती. आजही आपली मानसिकता कितपत बदलली याचा ज्याने त्यांनी विचार करायचा, की आम्ही आमच्या सोशल मीडिया आणि या सगळ्यामध्ये इतके विसरून गेलो आहे देशालासुद्धा, की आज आम्हाला वरती कोण बसतं आहे आणि कोण काय करतं याच्याशी खरंच काही घेणं आहे का? तोही आपण विचार करावा एकदा. समजा मोदींच्या ऐवजी तिथे चीन आला आणि आपल्या उरावरती येऊन बसला, तरी पण आपण विचार हाच करू ना, माझी नोकरी चालू आहे ना, मग वर कोण काय बसलं आहे मला काय घेणं आहे? माझं व्हॉट्सअप चालू आहे, माझं इन्स्टा चालू आहे, माझं आणखीन सगळंच फेसबुक चालू आहे. हे सगळं जर चालू आहे तर मग वरती कोण बसलं आहे मला काय त्याचं? ही मला काय त्याचंची जी वृत्ती आहे ना, ती कुठेतरी आपण सोडून द्यायला पाहिजे. कारण ज्या वेळेला चापेकर फासावरती गेले हे वृत्त आलं
त्यावेळेला ते वृत्तसुद्धा केसरीमध्ये प्रकाशित झाल्यानंतर मग ते वृत्त वाचूनसुद्धा हबकलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला सांगितलं, चापेकरांसारखी एका घरामधली 3 भावंडं फासावरती जात आहेत. आता असं वाटतं की आता असं करणारं कोण आहे? तेव्हा त्या मुलाला वाटतं, कोण का, मी का नाही? तो मुलगा मोठा होऊन विनायक दामोदर सावरकर बनतो, हे लक्षात घ्या. आणि मग सावरकरांनी चापेकरांवरती फटकाही रचलेला आहे. तो फटका उद्या संध्याकाळी त्यातला काही भाग बगूरमध्ये आपल्याला सांगेन. पण तुर्तास चापेकरांचं चरित्र ही मी खूपच धावता आढावा घेतला आहे. पण ही जी चरित्र आहेत चापेकरांच्या बाहेर, खरं म्हणजे वासुदेव 1857 ते सावरकरांच्यापर्यंतची ही माझी 8 व्याख्यानांमध्ये रेकॉर्डेड आहेत. जर कोणाला हवी असतील तर ती समरगाथा म्हणून माझी CD आहे, मी बरोबर मुद्दाम घेऊन आलेलो आहे. तर संपूर्ण तो 90 वर्षाचा कालखंड या 8 क्रांतिकारकांच्यामध्ये सविस्तरपणे त्यांचा इतिहास मला जरा सांगता आलेला आहे. ती लाईव्ह व्याख्यानच आहेत, मालाडमध्ये झाली होती ती. आणि संपूर्ण विवेकानंद आहेत, कारण विवेकानंद तरी आम्हाला कुठे माहिती असतात, ही आमची अवस्था असते. जेव्हा ही 7 अशीच व्याख्यानं आहेत. त्यांची विजयगाथा नावाची CD आहे, त्या दोन्ही CDs आणलेल्या आहेत. उद्या फक्त शक्यतो राजगुरुनगरमध्ये त्या वाड्यामध्ये त्या CDs आपल्याला मिळतील. बघायला ज्यांना हव्या असतील त्यांनी घ्याच असा माझा आग्रह मुळीच नाही. कारण या CDs जिथे जातो तिथे कार्यक्रमांमध्ये वेड्यासारख्या जातात. कारण मी फक्त 100 रुपयात, खरं म्हणजे 7 CDचा संच, मग तो 500 रुपयाचा सवलतीत, असं मला करता आलं असतं की 1000 रुपयाचा करून 500 रुपये सवलतीत. पण मला त्यातून पैसे कमवायचे नाही. त्यामुळे त्या CDचं फक्त एकाच ह्याच्यामध्ये केले आहेत. सगळी 7 व्याख्यानं रेकॉर्ड 11-12 तासाचं आहे. त्यामुळे गाडीमध्ये आपण टाकून ऐकू शकतो, घरी संगणकामध्ये टाकून ऐकू शकतो, मुलांना असं ऐकवू शकतो. आणि कमीत कमी त्याची किंमत ठेवण्यामागचा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लोकांनी आणखीन लोकांना भेट द्यावं. मुंज आहे, वाढदिवस आहे, ह्याच्याकरता जे आपण इतर काही गोष्टी देतो ना, त्याच्यापेक्षा जर अशा काहीतरी त्या मुलाच्याच पुढे उपयोगाला पडणाऱ्या, आयुष्य जर बदलणाऱ्या अशा काही गोष्टी असतील तर त्या द्याव्यात असं मला आवर्जून वाटतं. तर त्यामुळे म्हणून ह्या समरगाथा आणि विजयगाथा यांचा जो खटाटोप आहे तो त्याकरता. तेव्हा आत्ता इथेही मी तासाभराच्या आत आवर्त घेणार होतो, पण हे विषयच इतके मोठे आहेत की हे विषय बोलता बोलता लक्षात राहत नाही किती वेळ होतो आहे. तरी त्यातले काही मी बरेच आवर्ते घेतलेले आहेत. आता आज रात्रीचा आपला मुक्काम सांगतीलच हे, आणि त्याच्यानंतर उद्याला आपण राजगुरुनगरमध्ये भगतसिंग राजगुरू सुखदेव यांचे चरित्र नव्हे, राजगुरूंचे चरित्र प्राईमली, कारण तो मराठी माणूस असल्यामुळे आपल्याला माहिती नाही आहे, त्यामुळे त्यांचे चरित्र हे आपण ऐकणार आहोत. आणि त्याच्यानंतर सावरकर. तूर्तास इथे माझ्या वाणीला विराम देतो. वंदे मातरम.